माननीय शामराव आपटे, बाबा केळकर, बापूसाहेब बिजूकर आणि बुद्ध भगिनी. दासबोधाची ओळख या विषयावर आज आपल्याला विचार करायचा आहे. ग्रंथ आकाराने फारच मोठा आहे आणि गुणवत्तेने फार महान आहे आणि परिचय करून देणारा आहे. कदाचित आकाराने मोठा असेल पण गुणवत्तेने नक्कीच लहान. ही एक नम्रता आहे. नम्रतेचे दोन प्रकार आहेत, एक असलेली आणि एक आणलेली. त्यातली कुठली आहे हे मलाच माहिती आहे. तुमच्या मताने कुठली आहे तुम्ही ठरवायला अडचण नाही. त्या नम्रतेच्या बाबतीत अरिस्टॉटलचं एक फार छान वाक्य आहे की नम्रता ही मूर्खांना दडण्यासाठी एक फार छान जागा आहे. त्याचबरोबर दुसरं एक वाक्य आहे की नम्रतेच्या पडद्यामागे पंडित झाकले जातात. दोन्ही दुःख व्यक्त केले त्याने. ते नम्रतेच्या पडद्याला आड जडायला मूर्खांना अवसर मिळतो आणि पंडित मात्र नम्रतेच्या पडद्याआड झाकले जातात. मूर्ख माणसं जेव्हा म्हणतात नम्रतेचं आवरण घेतात तर सांगतात मला काही खरं समजत नाही या विषयामध्ये, मला काहीही ज्ञान नाही, तरी मी तुमच्यासमोर 4 शब्द सांगण्याचा प्रयत्न करणार. असं समज होतो की खरोखर यांना इतकं अगाध ज्ञान असताना आपल्याला काहीच समजत नाही हे म्हणतात, त्यामुळे ही नम्रता व्यक्त करत असावे असं नसतं. ते खरंच त्यांना काही समजत नसतं. हा एक प्रकार. आणि खरोखर खूप अगाध ज्ञान असून सुद्धा नम्रता असते. त्या नम्रतेच्या बुरख्यावर हे धरतात. असे दोन्ही बाजूने खंत अरिस्टॉटलने व्यक्त केले. तर इथे नम्रता ही गोष्ट थोड्या वेळ बाजूला ठेवूया आणि या दासबोधाचा परिचय करून घ्यायचा प्रयत्न करूया. असाच एक ठिकाणी मी प्रवचनाला गेलो होतो. प्रवचनाला अवधी होता. एक ठिकाणी बसलो होतो. एक शिंप्याचा व्यवसाय करणारे गृहस्थ माझ्या शेजारी येऊन बसले. सहज माझ्याकडे पाहता पाहता त्यांना असं आढळून आलं आणि त्यांनी मला चटकन सांगितलं, अहो डॉक्टर, हा जो तुमचा झब्बा आहे त्या झब्ब्याचा बॅलन्स गेलेला आहे. मला हे पहिल्यांदाच ऐकलं मी की कपड्याचा सुद्धा एक बॅलन्स असतो आणि कपड्याचा बॅलन्स जाऊ शकतो. हे पहिल्यांदा त्या शिंपी व्यवसाय करणाऱ्या गृहस्थांच्या तोंडून मला ऐकायला मिळालं. मी म्हटलं कशावरून म्हणता माझ्या झब्ब्याचा बॅलन्स गेला? तुम्ही म्हणजे सारखं असं करत असता. त्या अर्थी इथल्या शिवणीत काहीतरी गडबड झालेली आहे ना, ही तुमचा गळा हा मागे पडला आहे आणि म्हणून तुम्हाला सारखं असं करावं लागतं. कपड्याचा बॅलन्स गेलेला आहे तुमचा. एक ठिकाणी ऐकलं, विशेष महत्त्व वाटलं नाही. एका चित्रकलेच्या प्रदर्शनात गेलो. त्या चित्रकलेच्या प्रदर्शनात गेल्यानंतर तिथे जो माहिती करून देणारा होता एक्सपर्ट, तोही सांगत होता ह्या चित्राचा बॅलन्स फार उत्कृष्ट रीतीने साधला गेलेला आहे. यामध्ये जमिनीचं पाण्याचं प्रमाण, आकाशाचं जमिनीशी प्रमाण, झाडाची बरोबर मध्यभागी रचना इत्यादी इत्यादी ह्या पद्धतीने चित्राची मांडणी फार छान झाली. त्यामुळे त्याचा बॅलन्स साधला गेला. दुसरं आश्चर्य वाटलं, ठीक आहे कपड्याला बॅलन्स असतो, चित्राला बॅलन्स असतो, एखादा फोटोला बॅलन्स असतो, सायकल चालवताना बॅलन्स सांभाळावा लागतो, बोलताना हे शक्य असलं तर बॅलन्स सांभाळावा लागतो. आता इतक्या बॅलन्सच्या संबंध गोष्टी छोट्या छोट्या असताना आपलं जे संपूर्ण जीवन आहे ह्या जीवनाला कुठे काही बॅलन्स असावा का नसावा? या जीवनातल्या ज्या अतिशय छोट्या गोष्टी आहेत आमच्या, त्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये कुठेतरी बॅलन्स आहे. त्याच्या रचनेत बॅलन्स आहे, त्याच्या शिवणीमध्ये बॅलन्स आहे, त्याच्यावर आरूढ होण्यामध्ये बॅलन्स आहे, बोलण्यामध्ये बॅलन्स आहे. त्या जीवनातल्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्यांना बॅलन्स असू शकतो. मग संपूर्ण जे एवढं मोठं जीवन त्या जीवनाला कुठे काही बॅलन्स तोल आहे का? आणि या तोलाबरोबर तालाचाही विचार, ज्याला रिदम म्हणतो. बॅलन्स आणि रिदम हे दोन शब्द इंग्लिशमधले, तोल आणि ताल हे दोन त्याचे मराठी भाषांतर आहे. या संबंध जीवनाला तोल आणि ताल आहे का नाही हा एक विचार जेव्हा मनात आला, तो मनात आल्यानंतर तिथेच राहिला तो विचार. पण ज्या वेळेला दासबोधाचं चिंतन सुरू झालं, दासबोधाचा अभ्यास सुरू झाला, तेव्हा असं लक्षात आलं या दासबोधामध्ये जीवनाचा तोल सांभाळण्याची सामुग्री आणि जीवनाला ताल देण्याची सामुग्री फार उत्कृष्ट रीतीने भरलेली आहे. आणि हे जेव्हा लक्षात आलं तेव्हा तोल आणि ताल ह्याच्या दृष्टीने मी या दासबोधाचा अभ्यास सुरू केला, चिंतन सुरू केलं. आणि जसजसं मी अभ्यास सुरू केला तसं जास्त जास्त माझी खात्री पडत चालली की ह्या ग्रंथामध्ये हे सामर्थ्य जरूर आहे की आमच्या संबंध जीवनाला एक बॅलन्स देईल, हा ग्रंथ तोल देईल आणि हा एक ताल सुद्धा सुंदर रीतीने निर्माण करून. पण हा तोल आणि ताल जो आहे हा आता संबंध तासभर थीम राहील आपल्या चिंतनाचा. हा किती किती ठिकाणी असतो, किती पातळीवर हा असतो याचाही दासबोधात विचार आपल्याला सापडतो. एक व्यक्तिगत स्तरावरती ह्याचा विचार आहे, कुटुंबाच्या स्तरावर ह्याचा विचार आहे, सामाजिक स्तरावर याचा विचार आहे आणि एवढंच राष्ट्रीय स्तरावर सुद्धा याचा विचार आहे. एवढे सर्व ठिकाणी
तोल कसा सांभाळला जावा त्याचा विचार दासबोधामध्ये आपल्याला केलेला सापडतो. त्यामुळे सुरुवातीला म्हटलं हा ग्रंथ आकाराने नुसता मोठा नाही आहे, गुणवत्तेने सुद्धा महान आहे. त्या दोन्ही गोष्टी जर आमच्या लक्षात आल्या की त्याचा आकार मोठा आहे. आकार मोठा का झाला तर हा तोल आणि ताल निर्माण करून देण्यासाठी जेवढं सांगणं आवश्यक आहे तेवढं सांगण्यासाठी याचा आकार खूप मोठा झाला आहे. समर्थांचं एक मोठ्या आकारासंबंधी वैशिष्ट्य लक्षात येईल आपल्या की समर्थाने अनेक ठिकाणी पुनरावृत्ती केलेली आहे आणि अनेक ठिकाणी एक गोष्ट इतक्या वेळा सांगितली आहे की सांगताना असं वाटावं की आम्हाला काही लहान मुलं वगैरे समजतात का काय, इतक्या वेळा तेच 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 सतत सांगतात, किती डिटेल सांगेल असं आम्हाला वाटण्याचा संभव आहे. पण हा संभव लक्षात घेऊन सुद्धा आमच्यासारखे विद्वान वाचक असतील हे लक्षात घेऊन सुद्धा समर्थांनी त्या बाबतीत अजिबात चालढकल केलेलं नाही. जिथे त्यांना आवश्यक वाटलं तिथे तिथे भरपूर लिहून ठेवलं त्यांनी. इतकं लिहिलं तिथं लिहिता लिहिता त्याच्यामध्ये एक मात्र निश्चित साध्य होतं खूप लिहिल्याने की मग कळणारे सांगायचे मुख्य ते निसटत नाही. कुठे ना कुठेतरी ते आपल्याला आवाक्यात येतं, कुठे ना कुठेतरी आपल्या त्या कब्जात येतं आणि मग समर्थांचा हेतू साध्य. हा ग्रंथाचा आकार मोठा आहे, गुणवत्ता खूप मोठी आहे. महान हा शब्द मी त्यासाठी मुद्दाम वापरला. क्रमाक्रमानं आपण विचार करूया की काय पद्धतीने समर्थ आमच्या या जीवनाला संबंध तोल आणि ताल देण्याचा प्रयत्न करतात. जीवनाचे सरळ सरळ दोन अंग आहेत ते आपण पाहिलेत एकदा. चतुर्वेद पुरुषार्थाचा विचार करताना आपण थोडासा त्याचा विचार केलेला आहे. सरळ सरळ दोन अंग आहेत या जीवनाची, एक व्यवहारिक अंग आणि दुसरं असलं जर तर पारमार्थिक अंग. असलं जर तर ते म्हणावंच लागतं कारण सर्वांनाच पारमार्थिक अंग असतं असं नाही. जास्तीत जास्त समाज व्यावहारिक अंगामध्येच गुंतलेला असतो आणि अनपेक्षित सुद्धा नाही आहे. भगवद्गीतेने रितसर सांगून टाकलं आहे, मनुष्याणाम सहस्रेषु कश्चिदेतती सिद्धये. हजारो माणसामध्ये कोणीतरी एखादा ह्या परमार्थाच्या भानगडीमध्ये पडतो आणि अशा हजारोमध्ये एखादाच कोणी माम कश्चित वेत्ती तत्वतः, कोणीतरी मला तत्वानं यथार्थ जाणतो. त्यात अनपेक्षितही काही नाही. वा टीका करण्याचा विषय नाही, खंत करण्याचा विषय नाही, उसासे टाकण्याचाही विषय नाही. या परमार्थाच्या मार्गामध्ये लोकांची संख्या फार कमी आहे. हे मुद्दाम सांगावं लागतं. अनेक जणांना असं वाटतं परमार्थ प्रांतात प्रवेश केल्यानंतर की आपल्याला जो आनंद मिळाला, जे आपण सुख भोगतोय ते खूप लोकांनी भोगावं, प्रामाणिक इच्छा असते. आणि असं वाटतं मग इतके लोक मी ज्या दिशेने जातो, ज्या मार्गाने जातो, आनंद मिळवतो, त्या मार्गाने पाठ्या पाठीमागे काय येत नाहीत, या परमार्थ जो प्रांत आहे त्या प्रांतात प्रवेश का करत नाहीत, अशी एक तळमळ आमच्याही मनात निर्माण होते. ती तळमळ अनाठाई असत नाही, पण वस्तुस्थितीला धरून असत नाही, हे मात्र तितकं लक्षात ठेवायचं आवश्यक. म्हणून हे जे दोन आपण प्रांत पाहिले ज्याला सत्ता असं नाव आहे, एक व्यावहारिक सत्ता आणि एक पारमार्थिक सत्ता, अशा दोन सत्ता आहेत. आणि सत्ता शब्दाचा अर्थ असा आहे अनुभवाचं क्षेत्र, अनुभवाचं दालन, त्याला सत्ता असं म्हणतात. व्यावहारिक अनुभवाचं क्षेत्र, व्यावहारिक अनुभवाचं दालन, पारमार्थिक अनुभवाचं क्षेत्र, पारमार्थिक अनुभवाचं दालन. क्षेत्र आणि दालन हे शब्द वापरल्यानंतर सत्ता हा शब्द आपल्याला चटकन समजेल. ही दोन जीवनाची सरळ सरळ अंग आहेत. ह्या दोन्ही अंगामध्ये तोल सांभाळण्याची नितांत आवश्यकता आहे. आणि ह्या दोन्ही अंगामध्ये सुरुवातीला तोल जर सांभाळला, सुरुवातीला त्याला आपण त्या रचना जेव्हा चालू असते, व्यावहारिक सत्तेची रचना, व्यावहारिक जे आमचं आयुष्य आहे त्या व्यावहारिक आयुष्याची रचना जेव्हा चालू असते आणि पारमार्थिक आयुष्याची जेव्हा रचना चालू असते, त्या रचना चालू असलेल्या काळामध्ये जर आम्हाला तोल सांभाळता आला तर पुढं निश्चयानं आमच्या जीवनामध्ये असा एक ताल निर्माण होतो की त्या तालामध्ये, त्या तालावर आमचं उरलेलं आयुष्य अत्यंत सुखामध्ये, समाधानामध्ये, आनंदामध्ये आणि शांतीमध्ये निघून जातं. आणि ह्याला जीवनमुक्ती असं नाव आहे. शास्त्रामध्ये ह्याच गोष्टीला जीवनमुक्ती नाव आहे. असा एक ताल निर्माण होतो आमच्या संबंध जीवनाला की त्या तालावरती आमचं आयुष्य सुखानं, समाधानानं, आनंदानं, शांतीनं निघून जातं. आणि ही जे सुख आहे, हे समाधान आहे, शांती आहे, हा आनंद आहे, हा अवर्णनीय असा प्रकार आहे. आम्हाला सगळ्यांना सुखाचा अनुभव आहे, समाधानाचा अनुभव आहे, शांतीचा अनुभव आहे, आनंदाचा अनुभव आहे, हे सगळ्याचा आम्हाला अनुभव आहे. पण आम्हाला ज्या चार गोष्टींचा अनुभव आहे त्याला अतिशय मोठ्या मर्यादा आहे. खऱ्या अर्थाने त्याला शांती म्हणूया आपण. ती शांतीचा लाभ झाला तर पराशांती असं एक नाव आहे, पराशांती. आणि तुमची जी शांती असते ती बाकी काही त्रास नसल्यामुळे असलेली शांती. त्या दोन प्रकार आहेत. काहीच त्रास नाही, सगळं ठीक आहे, शांत आहे, ती एक शांती आहे. आणि दुसरी पराशांती आहे. व्यावहारिक सत्तेत काय आहे, कसं आहे ह्याच्यावर अजिबात अवलंबून नसलेली जी शांती, त्याला पराशांती म्हणतात.
आणि व्यावहारिक सत्तेत व्यवस्थित सगळ्या गोष्टी असताना जी एक मनामध्ये शांतता असते ती शांतता अपराशांती. विद्येचे जसे दोन प्रकार आहेत, परा अपरा, श्रेष्ठ कनिष्ठ. शांतीचे दोन प्रकार आहेत, पराशांती अपराशांती. दोन्ही सत्तांमध्ये व्यावहारिक सत्ता आणि पारमार्थिक सत्ता या दोन्ही सत्तामध्ये उत्कृष्ट तोल साधण्याचं काम दासबोधामध्ये झालं. आपण तोल आणि तालाचा विचार करतो. तोलाचे क्षेत्र आपण पाहिले, तोल सांभाळण्याची क्षेत्र पाहिली, व्यक्तिगत क्षेत्र, कौटुंबिक क्षेत्र, सामाजिक क्षेत्र, राष्ट्रीय क्षेत्र. ह्यामध्ये जसा तोल आणि ताल तोल सांभाळायचा असतो त्याप्रमाणे पारमार्थिक शिकवणीमध्ये सुद्धा तोल सांभाळायचं काम उत्कृष्ट रीतीने जर कोणी केलं असेल तर समर्थ रामदास स्वामींनी केलेलं आहे आणि अतिशय सुस्पष्ट रीतीने केलेलं आहे. त्यातून ते काढावं लागत नाही. असं होतं नाही तर संतांची तुलना करण्याच्या नादामध्ये पुष्कळ लोकांना संतांची तुलना केल्याशिवाय चैनच पडतो. त्याचं कारण आहे व्यवहारामध्ये सुद्धा आम्हाला सगळ्यांच्या तुलना करण्याची सवय लागलेली असते. तीच सवय आम्ही इकडे सुद्धा आणतो आणि व्यवहारातला तुलना इकडे जेव्हा आम्ही आणतो तेव्हा आम्ही संतांच्या तुलना करतो. आणि मग आम्हाला असं वाटतं की एकटे समर्थाने असा विचार केला, बाकी संतांनी केला नाही का काय. मग बाकीच्या संतांमध्ये सुद्धा तो केलेला विचार आम्ही त्यांचे निवडत कुठल्या तरी ओव्या शोधून काढायचा प्रयत्न करतो आणि हो याने हा प्रयत्न केला. अशा पद्धतीने दासबोधामध्ये दोन्हीमध्ये तोल सांभाळण्याची जी क्रिया आहे ही शोधावी लागत नाही. इतकी ऑब्व्हियस स्पष्ट स्वच्छ दिसणारी ही शिक्षणाची प्रक्रिया या दासबोधामध्ये आपल्याला पाहायला मिळते. एक लक्षात घ्यायची गोष्ट आहे की प्रत्येक ग्रंथामध्ये एक विशिष्ट गुणवत्ता आहे आणि त्या गुणवत्तेचा उपयोग मला स्वतःला माझ्या साधनासाठी आनंदासाठी करून घ्यायचा आहे. मी अमुक ग्रंथाला श्रेष्ठ म्हटल्याने अगर अमुक ग्रंथाला कनिष्ठ म्हटल्याने त्या ग्रंथाच्या गुणवत्तेत काहीही फरक पडत नसतो. आम्हाला असा शेरेमारी करण्याचं अजिबात काम नाही. पण आम्हाला शेरेमारी केल्याशिवाय चैन पडत नाही, कारण शेरेमारी करण्याशिवाय आम्हाला दुसरं काही करायचं नाही. दासबोधामध्ये व्यावहारिक सत्ता आणि पारमार्थिक सत्ता या दोन्हीमध्ये अतिशय सुंदर तोल साधलेला आहे. आणि हा तोल साधताना समर्थांची एक ओवी आपण विचार घेऊया. कारण प्रवचनकारांना मी पहिल्याच वेळ म्हटलं होतं एखाद्या खुंटीची आवश्यकता, मग त्या खुंटीवरती काहीही ठेवू शकतात ते त्यांना पाहिजे असेल. फार सुंदर होय. भक्तीचे योग्य देव निश्चय पावती मानव ऐसा आहे अभिप्राव ये ग्रंथी. त्या एका ओळीमध्ये हा तोल कुठे साधलेला आपल्याला सापडतो का त्याचा विचार करता येण्यासारखा आहे. जो मी तोल म्हटला, व्यावहारिक सत्तेमधला तोल आणि पारमार्थिक सत्तेमधला तोल, हे दोन्ही तोल ह्या एका ओळीच्या माध्यमातून आपल्याला कोणी सापडतात का, शोधता येतात का, हा विचार करता येण्यासारखा आहे. मी म्हणत असतो की ओळी, संतांची ओळी ही मंत्रासारखी असते आणि एकदा मंत्र या शब्दाचा नीट अर्थ समजावून घेतला की त्या ओळीकडे बघण्याची आमची दृष्टी बदलून जाते. मंत्र शब्दाचा तुम्हाला आम्हाला परिचित असलेला अर्थ मोठा विलक्षण आहे. समोर एखादा काहीतरी विधी चाललेला असावा, त्याच्या भोवताली दोन भटजी बसलेले असावेत, ते असे काहीतरी मंत्र म्हणत असावे की त्याचा अर्थ आम्हाला तर कळत नाहीच, कदाचित त्यांना सुद्धा कळत नाही. असं जे काही चाललेलं असतं त्यांना मंत्र असं म्हणतात, अशी आमची व्याख्या आहे. मंत्र शब्दाची ही व्याख्या नाही, हा अर्थ नाही. मनन आहे ना, काय येते मंत्र हा, की ज्याच्यावर विचार केला त्या तरुण जाण्याची सामुग्री मिळते त्याला मंत्र म्हणतात. आणि ही जी तरुण जाण्याची सामुग्री असते त्या सामुग्रीत सामर्थ्य, ज्याला आपण मंत्र सामर्थ्य हा शब्दप्रयोग नेहमी आपण ऐकतो वाचतो. ही जी तरुण जाण्याची सामुग्री त्या मंत्रामध्ये उपलब्ध असते, त्या सामुग्रीमध्ये तुम्हाला तारण्याचं सामर्थ्य असतं. प्रत्यक्ष मंत्रामध्ये असतं की नाही हा इथे आपल्याला विचार करायचा नाही, मतभेद होऊ शकेल. पण मंत्राचं जे सामर्थ्य आहे ते तारून जाण्याचं जे सामर्थ्य आहे, तारून नेण्याचं जे सामर्थ्य आहे ते त्या सामुग्रीमध्ये आहे. आणि ही सामुग्री अशा या ओळीमध्ये आपल्याला सापडते. काय ह्याचं मनन जर केलं आम्ही, ह्या ओळीचं जर मनन केलं तर हे मनन केल्यावर तरुण जाण्याची सामुग्री आम्हाला मिळेल. आणि तरुण जाण्याचा अर्थ आत्ताच्या संदर्भात असा आहे की ह्या जीवनाला तोल आणि ताल मिळेल का, व्यक्तिगत जीवन, कौटुंबिक जीवन, सामाजिक, राष्ट्रीय. भक्तीचे योग्य देव निश्चय पावती मानव. साधा अर्थ असा आहे, माणूस भक्तीच्या योगानं देवाची प्राप्ती करून घेऊ शकतो, असा ह्या ग्रंथामध्ये अभिप्राय आहे. साधा सरळ मराठ्या. आता माणसानेच भक्तीच्या योगानं परमार्थाची प्राप्ती करून घ्यायची असते तर दुसरं कोणी करून घ्यायची असते, हे सांगण्याची आवश्यकता आहे का? भक्तीचे योग्य देव निश्चय पावती मानव सांगण्याची आवश्यकता आहे की माणसाने भक्तीच्या योगाने भगवंताची प्राप्ती करून घ्यायची निश्चयाने करून घेऊ शकतो तो, हे सांगताना मानव हा शब्द प्रयोगाची आवश्यकता आहे. मग कोण पशु करून घेऊ शकतात का? कोण घेऊ शकतं का? पक्षी करून घेऊ शकतात, कुणी करून घेऊ शकत नाही. मग मानव हा शब्द प्रयोग इथे का केला? त्याला ज्याला म्हणतात मंत्र, हा मंत्रासंबंधी विचार केला.
माणसाचे 4 प्रकार आहेत आणि हे 4 प्रकार लक्षात आल्यानंतर इथे मानव शब्दाची जी योजना आहे ती कोणत्या अर्थाने केलेली आहे आणि ही योजना नुसतं करून समर्थ थांबले नाहीत तर त्या दिशेने समर्थाने दासबोधात कशा पद्धतीने आमच्यासमोर शिक्षण क्रम ठेवला हेही आपल्याला पाहतो. पहिला माणूस असा आहे की तो नुसता माणसासारखा दिसतो पण पशुसारखा असतो. पहिला माणूस. दुसरा माणूस असा आहे की तो माणसासारखा दिसतो पण माणसासारखाच असतो. तिसरा प्रकार असा आहे की जो दिसतो माणसासारखा देवासारखा असतो. चौथा एक असा प्रकार आहे की तो दिसतो माणसासारखा पण देवाहून श्रेष्ठ असतो, संत असतो. संत हे देवाहून श्रेष्ठ असतात असं आमचं सगळ्यांचंच म्हणणं. आमचा याचा अर्थ आम्हाला ज्यांनी शिकवलं त्यांचं. आता आमचं नंतर आम्ही अस्मादिक वगैरे असा अर्थ नाही करायचा. मी जेव्हा आम्ही म्हणेन तेव्हा त्याचा अर्थ आम्ही वगैरे असला काय प्रकार नाही. तर आम्हाला ज्यांनी शिकवलं त्यांचं असं म्हणणं आहे की संत हे देवापेक्षा श्रेष्ठ असतात. आता इथे काय अपेक्षा आहे? भक्तीचे नियोगे देव निश्चय पावती मानव ऐसा आहे अभिप्राव ये ग्रंथी. आता हा माणसांचे 4 प्रकार बघितल्यानंतर आपल्याला कळेल की कोणत्या पद्धतीच्या कोणत्या प्रकारच्या माणसाला भक्ती करता येणे शक्य आहे आणि कोणत्या प्रकारच्या माणसाला भक्ती करून भगवंताची प्राप्ती करून घेणं शक्य आहे हे निश्चयाने समर्थ सांगतात. त्या ग्रंथाचा अभिप्राय म्हणून सांगतात. हा विचार करण्यासारखा आहे. आणि नुसतंच कोणाला तरी माणसासारखा दिसतो पण पशुसारखा असतो असं म्हणून समर्थ फेटाळणी करून सोडून देतात का? तर त्यासाठी काही योजना आहे समर्थांच्या दासबोधामध्ये? आहे ठीक आहे. फेटाळणी करून सोडून देणं, कुचेष्टा करून सोडून देणं हे तुमचं आमचं काम आहे. पण संत हेटाळणी करून कुचेष्टा करून एखाद्याला सोडून देत नाहीत. तर ज्याच्यासाठी हेटाळणी केली, ज्याच्यासाठी कुचेष्टा केली त्यातून त्याला बाहेर कसं पडता येईल याची व्यवस्था संत करतात. आणि हे संतांचं मोठेपण ह्याच्यामध्ये आहे. आपणासारखे करीती तात्काळ नाही काळ वेळ तयार आली. संतांचं वैशिष्ट्य असं असतं की संतांना असं वाटतं की प्रत्येक मनुष्य मी जसा झालो तसा व्हावा. हे संतांचं वैशिष्ट्य. आणि व्यवहारात नेमकं उलटा. माझ्या इतकी प्रॅक्टिस मुरगुडमध्ये कोणालाही मिळू नये. जर मिळत असली तर मी नेहमी सगळ्यांना सांगतो अहो अशा पद्धतीने वेडेवाकडे कामं करून प्रॅक्टिस मिळाला की अक्कल लागते का? माझ्यासारखं सन्मार्गाने प्रॅक्टिस जर मिळवली इत्यादी इत्यादी. आता हा तुमच्या आमचे हे पद्धती आहेत तुमच्या आमच्या. ही पद्धत संतांजवळ नाही आणि म्हणून संत ते संत आणि आम्ही ते आम्ही या दोन्हीमध्ये जबरदस्त फरक पडत जातो. संतांनी अतिशय इच्छा आहे, अतिशय तळमळ आहे आपणासारखे करती. आता नाही काळ वेळ तयार लागली. एक संतांचा आमचा एक विलक्षण संबंध आहे. तो या ठिकाणी मोठं पाहणे. संतांनी आम्हाला सांगायचं काही शिल्लक ठेवलं नाही. आम्ही त्यांचं काहीच ऐकलं नाही. हाच त्यांचा आमचा कायमचा संबंध. मोठं सुरेख नातं आम्ही संतांशी जोडून ठेवलेलं आहे. त्याने आम्हाला सांगायचं शिल्लक काही ठेवायचं नाही. आम्ही त्यांचं काही ऐकायचं नाही. रामदास स्वामीची जय, तुकाराम महाराजांचा विजय असो, ज्ञानेश्वर महाराजांचा जय जयकार असो, इत्यादी इत्यादी पद्धतीने सर्व संतांचा जय जयकार करण्यामध्ये, धन्यता मानण्यामध्ये आमच्यासारखे पटाईत दुसरे कुठेही पुढे नाही. पण संतांची तर जबरदस्त इच्छा आहे की आमचा जय जयकार करून नुसतं थांबू नका. जसे आम्ही झालो तसे तुम्ही व्हा. आणि जसे रामदास स्वामी झाले तसं आम्हाला होण्यासाठी रामदास स्वामी नुसतं कुचेष्टा करून थांबत नाहीत. तर रामदास स्वामींच्या ह्या शाळेमध्ये, दासबोधाच्या शाळेमध्ये अगदी माणसासारखा दिसून पशुसारखा असणारा जो त्याला सुद्धा जागा आहे. दासबोधाचा पहिला समास अवश्य पाहावा. आणि दासबोधाच्या पहिल्या समासामध्ये प्रस्तावना करताना समर्थाने हा दासबोध ग्रंथ कोणासाठी सांगितलेला आहे हा विचार अतिशय सुस्पष्ट शब्दात सांगितला. ते मूर्ख लोक असतात, जे पापी असतात. पापीतेची प्रस्तावती, मूर्खतेची दक्ष होती. जे अतिशय पापी आहे तिथे हे पापी लोक पश्चात्ताप पावायला लागेल त्या पापी लोकांना अशा तऱ्हेची व्यवस्था या ग्रंथाच्या रचनेमध्ये. पापीतेची प्रस्तावती, मूर्खतेची दक्ष होती. ठीक आहे, मूर्ख आहेत पण मूर्ख हे तसेच मूर्ख राहत नाहीत. मूर्खांना मूर्ख म्हणून समर्थ सोडून देत नाहीत. तर मूर्ख लक्षणं त्यांच्यासमोर ठेवून त्या मूर्ख लक्षणातून बाहेर पडण्यासाठी त्यांनी केलं पाहिजे काहीतरी. हे तळमळ समर्थांजवळ आहे. म्हणून समर्थांचा हा दासबोध ही नगरपालिकेची शाळा आहे. पण एक फरक आहे फक्त की या नगरपालिकेच्या शाळेतला विद्यार्थी सुद्धा बोर्डाला पहिला येऊ शकतो अशी शाळा आहे. आता नगरपालिकेची शाळा का म्हटलं असेल लक्षात असेल. काही शाळा अशा असतात की त्यामध्ये ॲडमिशन देतानाच 80% शिवाय तुम्हाला प्रवेशच नाही. तुम्हाला जर 11वी मध्ये 10वी मध्ये 80-90% मार्क मिळाले असतील तरच तुम्हाला प्रवेश देऊ, नाही तुम्हाला प्रवेश नाही. आता अशा शाळांचे रिझल्ट जर चांगले लागले त्यात आश्चर्य काय? आपोआपच चांगले रिझल्ट असतात. कारण घेतानाच मुळे 80-90% लोक घेतले असतात.
ज्ञानेश्वरीचा अधिकारी असा आहे. मी बोलतोय विशिष्ट हेतू मध्ये असं उठून बोलतोय. अहो अर्जुनाची पांती जे परिसणया योग्य होत तीही कृपा करून संते अवधान दिले. हा ज्ञानेश्वरीचा अधिकारी आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीच्या सुरुवातीला ज्ञानेश्वरीचा अधिकारी आमच्यासमोर ठेवलेला आहे की अर्जुनाच्या पंक्तीला बसायला जो योग्य असेल त्यांनीच माझ्या ज्ञानेश्वरीकडे तरी अवधान ऐकले दिजे, मग सर्व सुखासी पात्र होईजे, हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड आहे का. आता पण अवधान ऐकले दिजे म्हणजे सर्व अवधान एक ठिकाणी कॉन्सन्ट्रेट करायला योग्यता लागते, पंगत लागते त्याला. आणि ही पंगत कोणाची आहे? अर्जुनाची आहे. आता अर्जुनाची पंगत मोठी विलक्षण आहे. त्या अर्जुनाच्या पंक्तीचा विचार केला तर आपल्याला अर्धा तास त्या पंक्तीतच निघून जाईल. ज्या पंक्तीत आम्हाला बसायचंच नाही त्या पंक्तीत निघून जाईल. आपण धर्मक्षेत्री कुरुक्षेत्रीच्या वेळेला अर्जुनाची पंगत पाहिलेली आहे. जर आपल्या लक्षात असेल तर धर्मक्षेत्री कुरुक्षेत्रीचं चिंतन करताना अर्जुनाची पंगत कशी आहे आपण पाहिलेलं आहे. त्या पंक्तीला माझा बसायला येत नाही त्यांच्यासाठी ज्ञानेश्वरी आहे. पण दासबोध हा ग्रंथ मात्र अशा पंक्तीची अपेक्षा करत नाही. अर्जुनाच्या पंक्तीची अपेक्षा नाही आहे. तुम्ही कुणी असा, कसेही असा, प्रत्येकाला ह्या दासबोधाचा अधिकार आहे. सर्वांसाठी हा दासबोध खुला आहे. अडचण एकच झाली की ज्या सर्व बहुजन समाजासाठी हा दासबोध खुला आहे त्याच बहुजन समाजापासून दासबोध खूप लांब नेण्यात आलेला आहे. विलक्षण आहे खरं, ते वस्तुस्थिती आहे. ज्यांच्यासाठी हा ग्रंथ आहे त्यांच्यापासूनच तो ग्रंथ खूप लांब नेण्यात आला. आता नेण्यात आला आहे आरोप वाटण्याचा संभव आहे. जाणीवपूर्वक नेण्यात आला असेल, अजाणता नेण्यात आला असेल तरी अजाणता का होईना नेण्याचं पातक घडलेलं आहे यात अजिबात शंका नाही. त्या ग्रंथामध्ये व्यवस्थाच अशी आहे की जो मूढ आहे, मूर्ख आहे, त्या मूर्खाला शहाणं करून घेण्याची किमया या ग्रंथाजवळ आहे. आणि मग म्हणतात समर्थ भक्तीचे नियोगे देव निश्चय पावती मन. एक विधान मी जिथे केलं की माझ्या लक्षात नाही. या पृथ्वीच्या पाठीवर लोकसंख्या प्रचंड वाढते आहे पण माणसांची संख्या कमी होते. विलक्षण विधान आहे. या पृथ्वीची लोकसंख्या जबरदस्त वाढते पण माणसांची संख्या कमी होते. याचाच अर्थ असा की माणुसकी असलेला माणूस ही गोष्ट फार कमी होत चालली. लोकसंख्या मात्र जबरदस्त वाढते. समर्थांचा असा इरादा नाही आहे. समर्थांचं म्हणणं आहे सर्व लोकांना माणूस करण्याची आवश्यकता आहे. जेवढे लोक आहेत त्या सगळ्यांना माणूस करायची आवश्यकता आहे. या दृष्टीने समर्थांचा पहिला समास मोठा पाहण्यासारखा आहे. आणि या समासाच्या सुरुवातीलाच समर्थांनी सांगून टाकलंय की हा जो संबंध ग्रंथ आहे ह्या ग्रंथाला कशाचा आधार आहे? केवळ ग्रंथांचा आधार. या माझ्या अनेक ग्रंथांचा आधार उपनिषद आहेत, ब्रह्मसूत्र आहेत, गीता आहे, अनेक तऱ्हेच्या गीता, भागवत आहे. एवढाच आधार फक्त या माझ्या ग्रंथाला नाही तर प्रत्यक्ष अनुभवाचा सुद्धा या माझ्या ग्रंथाला आधार. संतांचं एक लक्षण ज्ञानदेवाने केले ते श्रुती स्मृतीचे अर्थ आपण होऊन मूर्त अनुष्ठोनी जगा देत वडील दे. असे जे वडील आहेत त्या वडिलांचं लक्षण ज्ञानदेवाने आमच्या समोर ठेवले. ते स्मृती श्रुती स्मृतीचे अर्थ, श्रुती आणि स्मृती यांचे जे अर्थ आहेत त्यांची जी शिकवण आहे आपण होऊन मूर्त त्या शिकवणीप्रमाणे स्वतः प्रत्यक्ष त्याप्रमाणे जगून अनुष्ठोनी त्याचं अनुष्ठान करून त्याचं साधन करून त्याचा आदर्श समोर ठेवून जगा देतं. ते जगाला देतात त्यांना वडील असं म्हणतात, त्यांना संत असं म्हणतात. आणि ह्या संतांच्या व्याख्येमध्ये समर्थांसारखा संत अतिशय चपखल बसतो, अतिशय चपखल बसतो. आणि म्हणून समर्थ निर्धास्तपणे सांगतात की हा माझा ग्रंथ आहे. समर्थ नम्रतेच्या बुरख्याआड दळत नाहीत. समर्थ म्हणतात माझ्या या ग्रंथाला नुसता ग्रंथांचा आधार नाही, ज्याला बिब्लिओग्राफी आपण म्हणतो. ग्रंथांच्या शेवटी संशोधन. 12 ग्रंथांचा अभ्यास करून 13वा ग्रंथ निर्माण करणं याला म्हणतात संशोधन. अशा पद्धतीने 12 ग्रंथांचा अभ्यास करून 13 ग्रंथ, 13 ग्रंथांचा अभ्यास करून 14वा ग्रंथ, अशा पद्धतीने हा संशोधनाचा इथे विषय नाहीये. तर जेवढे अभ्यास केलेले ग्रंथ आहेत त्या सगळ्या ग्रंथांना अनुभवाचा जबरदस्त पाठबळ आहे. आणि त्या अनुभवाच्या पाठबळासह हा ग्रंथ मी लिहिलेला आहे हे समर्थ छाती ठोकपणे आम्हाला सांगतात. आणि हा समर्थांचा एक विशेष आहे की ज्याला प्रत्ययकारी म्हणतात की आम्ही प्रत्यय घेतलेला आहे. समर्थांचा एक शब्द आहे प्रत्यय. तो प्रत्यय घेऊन मी हा विषय आपल्या समोर ठेवला आहे. आणि हे ज्यांना पटत नाही, हे ज्यांना मान्य होत नाही, त्यांना समर्थांनी मत्सरी म्हटलेलं आहे. पहिल्याच समासामध्ये हा सगळा विचार आहे. मत्सरी म्हटलेला आहे. आणि असे जे मत्सरी आहेत त्यांची अवस्था त्या राहूसारखी झाल्याशिवाय राहत नाही असा आशीर्वाद समर्थांनी देऊन टाकलेला आहे. समर्थ आशीर्वाद देतात, नाही असं नाही. अमृत सेवकाची पावला मृत्यू राहो. एक पुराणातली कथा आहे ती. पुराणातली कथा सांगावी की नाही हा मला समस्या आहे माझ्यासमोर, कारण आपल्याला पुष्कळ विषय आणखीन पाहायचा आहे. भक्तीचे नियोगी देव निश्चय पावती मानव. आता मानव ह्या प्रक्रियेचा आपण विचार करतो, अभ्यास करतो. समर्थाने
सुरुवातीलाच आपल्यासमोर अनेक स्तवनं ठेवलेली, 3-4 प्रकारची. शारदा स्तवन आहे, गणेश स्तवन आहे, ही सगळी स्तवनं आमच्या समोर समर्थांनी ठेवली. आता स्तवनं समोर ठेवण्यामध्ये हेतू काय आहे? हे दासबोधाचा आपला परिचय करून घ्यायचं काम चाललंय. आणि हा परिचय मी सुरुवातीला सांगितलं, ग्रंथ खूप मोठा आहे, महान आहे, तरी सुद्धा आपण हा परिचय करून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत. ही जी सुरुवातीला स्तवनं ठेवली, ही स्तवनं ठेवण्याचा हेतू काय असावा? हेतू एकच आहे की प्रत्येक वाचकाची उपासनेकडे प्रवृत्ती व्हावी. प्रत्येक वाचकाची उपासनेकडे प्रवृत्ती व्हावी. त्या उपासनेतून त्याला जे फळ मिळायचं असतं, त्या उपासनेतून त्याला जी चित्ताची शांती प्राप्त व्हायची असते, ती चित्ताची शांती प्राप्त होण्याची अत्यंत आवश्यकता आहे. ही चित्ताची शांती जर प्राप्त झाली नाही, ज्याला आपण चित्त शांत म्हणतो, समयवर येणं म्हणतो. संगीतकार खूप ताना वगैरे घेतो, खटके ताना वगैरे काय काय कित्येक गोष्टी असतात त्यांच्या, आणि बरोबर समयवर येतात. आणि समयवर आल्यानंतर श्रोते असतात, रसिक त्याला बरोबर दाद देतात. तसं जीवनामध्ये तुमच्या आमच्या कितीही चढ उतार जरी असले तरी उपासनेने आम्हाला समयवर येता येतं. हा उपासनेचा फार मोठा लाभ आहे. पण हे कोणाला माहिती आहे? ज्यांनी हा प्रत्यक्ष केव्हा तरी प्रयोग करून पाहिला, त्याने प्रयोग करून बघायला हरकत नाही. संतापाच्या क्रोधाच्या लाटेवर आरूढ झाल्यानंतर जर श्रीराम जयराम जय जयराम म्हणण्याचं आठवलं तर माझी खात्री आहे की संतापाच्या लाटेवर आरूढ झालेला असताना पुन्हा आम्ही समयवर येऊ आणि आमचा ताल जो जीवनाचा आहे हा ताल सांभाळला जाईल. क्रोधाने आमचा तोल बिघडलेला आहे, संतापाने आमचा तोल बिघडलेला आहे. संतापाने तोल बिघडल्यामुळे ताल हरवलेला आहे. पण संतापाने तोल बिघडल्यानंतर त्या संतापाच्या लाटेच्या वर आरूढ झाला असताना जर आम्हाला एखाद्या उपासनेचा आधार मिळाला तर आम्ही पुन्हा निश्चित त्या तोलाच्या, हरवलेल्या तोलाच्या त्या लाटेवरून संतापाच्या खाली येऊ आणि पुन्हा आमच्या जीवनाला ताल निश्चितपणे मिळू शकेल. हा एक फार मोठा उपासनेचा आधार आहे. समर्थांचं म्हणणंच आहे, उपासनेचा आश्रय हो, उपासने विण निराश्रय. उपासनेचा फार मोठा आश्रय आम्हाला आहे. हे उपासना जर आमच्यावर नसेल तर अनाश्रय आहे, आम्हाला कोणाचाच आश्रय नाही. कुठलाही आश्रय आम्हाला उपयोग पडत नाही. एका उपासनेचा आश्रय फार मोठा आहे आणि ह्या उपासनेपासून जय प्राप्त होणार नाही हे समर्थांनी वरून सांगून ठेवले. जय ज्याला म्हणतात, पारमार्थिक जय. आता विचार नाही आपल्यासमोर, पारमार्थिक जय म्हणजे मोक्ष हा पारमार्थिक जय आहे अशी कल्पना करूया आपण. तर हा पारमार्थिक जय जो आहे हा सुद्धा उपासनेशिवाय प्राप्त होत नाही. ही उपासना आमच्या लक्षात यावी म्हणून शारदा स्तवन आहे, गणेश स्तवन आहे, कवीश्वरांचं स्तवन आहे, संतांचं स्तवन आहे. ही सगळी स्तवनं आमच्या समोर ठेवलीत. आणि ह्या स्तवनांच्या निमित्तानं एक फार मोठा लाभ असतो की जो लाभ आपण सहसा त्या लाभाचा विचार करत नाही. या स्तवनामुळे दुसऱ्याचं स्तवन करण्याच्या सवयीमुळे स्वतःचा जो अहंकार आहे हा अहंकार कमी व्हायला निश्चयानं मदत होते. स्तुती ज्याला म्हणतो आपण, स्तोत्र ज्याला म्हणतो, त्या स्तवनांचा स्तोत्रांचा एक फार मोठा उपयोग आहे की जीवनामध्ये आम्ही दुसऱ्याला चांगलं म्हणायचं किंवा दुसऱ्याचे गोडवे गायचे हे सहसा आम्हाला जमणं मोठं कठीण वाटतं. दुसऱ्याचं ऐकून घेणं सुद्धा आम्हाला धड होत नाही लवकर. माझ्यासमोर एक मित्र आला, नुकताच काश्मीरला जाऊन आला. त्याने सगळं सांगितलं. त्या बनिहाल पासमधून आम्ही असं गेलो, तिथे ट्रॅफिक जॅम झाला. तो आपलं सांगितलं. तो म्हणाला बनिहाल पासमधून गेलो. मी पण बनिहाल पासमधून गेलो, आम्हाला अर्धा तास लागला. तो सांगतो आम्ही 25 मिनिटात गेलो. बनिहाल पासपासून पुढे जम्मूपर्यंत, काश्मीरपर्यंतचा प्रवास आमचा अगदी छान झाला, अजिबात त्रास झाला नाही. मला फार त्रास झाला. तो म्हणाला आम्ही एखाद्या छोट्या हॉटेलमध्ये राहिलो, मी हाऊसबोटमध्ये राहिलो. अरे त्याचं ऐकून तरी घे. हे दुसऱ्याचं ऐकून घ्यायचं हा जो भाग आहे तो मला उत्साहाने काही गोष्टी सांगतोय, त्याचं मन मोकळं करतोय, त्याच्या अनुभवाचा आनंद मला द्यायचा प्रयत्न करतोय. पण मी अजिबात त्याचं वाक्य संपतोय न संपतोय तोपर्यंत माझं वाक्य तयार आहे. ही जी आमची व्यवहारातली सवय आहे, ही व्यवहारातली सवय दुसऱ्याचं ऐकून घेणं, दुसऱ्या संबंधी बोलणं, दुसऱ्या संबंधी 4 चांगले शब्द बोलणं ही सवय नाही आम्हाला. आणि ही सवय का नाही आम्हाला हे लक्षात येत नाही. ही सवय आम्हाला का नाही हे केव्हा कळेल? मी जेव्हा माझा अभ्यास करेन तेव्हा कळेल की मला ही सवय का नाही. आणि ही सवय का नाही याचं उत्तर ताबडतोब मिळतं. अहंकार माझा प्रत्येक वेळेला उसळी घेऊन बाहेर येतो. आणि हा अहंकार उसळी घेऊन जेव्हा बाहेर येतो तेव्हा मला तो दुसऱ्याचं ऐकू देत नाही, दुसऱ्या संबंधी बोलू देत नाही, दुसऱ्याला चांगलं म्हणू देत नाही. हे एक कारण आहे अहंकार. आणि अहंकार ह्या विषयावर संतांचे जबरदस्त हल्ले आहेत नेहमी. अहंकार या शब्दावरती संतांचे आणि शास्त्राचे फार मोठे हल्ले आहेत. तैसा विचारून अहंकार सांडिले मग आस्तीची वस्तू होईल. अहंकार तैसा चित्ती अहंते ठावो आणि जिव्हे सकल शास्त्रांचा सराव तो कोडी एक जन्म जावो न पविजे मात. काय सुंदर आशीर्वाद देण्यात दिलाय.
तुमच्या चित्तामध्ये अहंकाराचा जागा असेल आणि तुम्हाला सगळी शास्त्र मुखोद्गत असतील तरी त्या शास्त्रांचा तुम्हाला काही उपयोग होणार नाही. कोट्यावधी जन्म गेलेत तरी तुम्हाला माझी प्राप्ती होणार नाही. तेव्हा तैसा चित्ती अहंते ठावो. आणि जिभेला सर्व शास्त्रांचा सराव जरी असेल तरी सुद्धा त्याचा काही उपयोग होणार. या नरदेहाचे संबंधे बहुत पावले उत्तम पदे अहंता सांडोनी स्वानंदे सुखी झाले. समर्थ सांगतात. सर्व संतांच्या बाबतीत एक मत आहे, अहंता सांडोनी. अहंता सांडल्याशिवाय स्वानंदानं सुखी होण्याची शक्यता अजिबात नाही. हे समर्थांचं सूत्र आहे. हा मंत्र आहे. पुन्हा ही ओवी हा सुद्धा एक मंत्र आहे. आता ह्या उपासनेने हे जे स्तवन आहेत निंदाळी, त्या स्तवनाने मीचा विचार मागे पडतो आणि स्तवनाचा जो विषय, स्तवनाची जी देवता, त्या स्तवनाच्या देवतेचा विचार प्रिडॉमिनंट होतो. महत्वाचा मोठा विचार होतो. माझ्या स्वतःच्या विचारापेक्षा मी आणि माझं ह्या संबंधीच्या विचारापेक्षा देव आणि देवाचं किती सुंदर सवय आहे. आणि ही सवय आम्हाला लागावी अशी व्यवस्था दासबोधाच्या सुरुवातीला समर्थाने करून ठेवलेली आहे. त्यासाठी किती स्तवन आहे. ही स्तवन म्हणून संपवायची नाहीत. दासबोध वाचणाऱ्यांची एक पद्धत असते की स्तवनांचा विषय आहे ना, काय पहिला दशक आहे स्तवनांचा आहे, त्यामध्ये एकदा तो तत्वज्ञानाचा विषय लागला की छान, ब्रह्म माया असा विषय लागला, असं गोड वाटतं. आणि आपण पहिल्या दिवशी पाहिलं धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे, हा पहिला श्लोक काय करायचा असतो म्हणून टाकायचा. आता टाकणं हा जो प्रकार आहे तो टाकला, जर गीतेचा अधिकारी मी आहे की नाही हेच मला कळत नाही. आपण त्या दिवशी अभ्यास केला तसा हा जो स्तवनांचा दशक आहे, संबंध कवैश्वर स्तवन, सद्गुरु स्तवन, किती सुंदर सुंदर स्तवन आहेत. या कवींचे आमच्यावर उपकार आहेत, या देवतांचे आमच्यावर उपकार आहेत, या श्रीगुरूंचे आमच्यावर उपकार आहेत. आम्ही या श्रीगुरूंच्या, कवींच्या, संतांच्या संदर्भात पाहू लागतो, बोलू लागतो, ऐकू लागतो, वाचू लागतो. आणि अशा पद्धतीने आमच्या अहंकार लयाला अतिशय सुंदर सुरुवात होते की ज्यामुळे मी माझं हे आमचं विचार. मी आणि माझे पण विसरले दयाचे अंतःकर तोची संन्यासी जाण धनुर्धरा. हा संन्यासाची सुंदर व्याख्या. मी आणि माझे आईची आठवण, विसरले दयाचे अंतःकर तोची संन्यासी जाण धनुर्धरा. संन्यासाची अतिशय सुंदर व्याख्या केली. मी आणि माझं अशी आठवण ज्याच्या अंतःकरणातून निघून गेलेले तो संन्यासी आहे. ही आठवण निघून जाण्याचं स्तवन स्तोत्र हे एक उत्कृष्ट साधन आहे. त्या स्तवनाच्या स्तोत्राच्या निमित्तानं मी माझं याऐवजी देवदेवाचं अशी रिप्लेसमेंट होते. आणि ही जेव्हा रिप्लेसमेंट होते त्यावेळेला त्या स्तवनातून, त्या स्तोत्रातून माझा अहंकार लय होतो. आणि हा जेव्हा अहंकार लय होतो तेव्हा अहंकार लयानं एकदम लय होणं शक्य नाही. मला माहिती आहे, एकदा स्तोत्र वाचलं, पहिला अध्याय वाचला म्हणजे दशक वाचलं की लगेच अहंकार लय शक्यता नाही. अशा अपेक्षाच करणं चुकीचं आहे. पण निदान अहंकार लयाला सुरुवात केली. आणि एकदा अहंकार लयाला सुरुवात झाली, चित्त शांत व्हायला. कल्पना करा, अहंकारी माणूस कधीतरी समाधानी असतो का? साधा विचार आहे. अहंकारी जो माणूस आहे तो कधीही समाधानी असणं शक्य नाही, तो कधीही आनंदी असणं शक्य नाही, स्वस्थ असणं शक्य नाही, सुखात राहणं शक्य नाही. कारण त्याचा अहंकार छोट्या कारणाने दिवसला जातो सतत. कुणी स्वतः संबंधी काही बोलायला लागलं की ह्याला वाटतं हे आपल्यालाच आव्हान आहे. वास्तविक त्याला ते काहीच आव्हान नसतं. मला शामरावांनी सांगितलं की आम्ही दक्षिण हिंदुस्थानच्या सफरीला गेलो होतो. बहुत सुंदर. आता मला असं वाटलं, आम्ही गेलो होतो, मी सुद्धा गेलो होतो. आता ते त्यांचा हेतू तसं नाही आहे. मी गेलो होतो हे सांगण्याचा हेतू नाही, पण मला मात्र लगेच ते आव्हान वाटलं. मी सुद्धा गेलो होतो, मी वेस्ट कोस्टने गेलो आणि इकडून परत आलो. तुम्ही कसे गेला? तुम्ही बहुतेक एकाच रस्त्याने गेला असेल, तुमच्या जाण्यात काय अर्थ नाही. आता वास्तविक एखाद्या हे जे विधान आहे हे विधान वास्तविक मला आव्हान नाही त्याच्यामध्ये. तो आनंदाने त्याला जो अनुभव आला, त्याला जो सुख मिळालं ते सुख मला सांगायचा प्रयत्न करत आहे. अहंकारी मनुष्य ह्याचं रूपांतर आव्हानामध्ये करतो. त्याचं आव्हान दिवसला जातो, आव्हान उसळी घेऊन वर आहे, अहंकार उसळी घेऊन वर येतो. आणि हा उसळी घेऊन वर आलेला अहंकार माणसाला कधीही सुखी करू शकणार नाही. हे जोपर्यंत आम्हाला समजत नाही तोपर्यंत सुखासंबंधी केलेले आमचे सगळे प्रयत्न वाया गेल्याशिवाय राहत. हे जो पहिला दशक आहे स्तवनांचा, ह्या पहिल्या स्तवनांच्या दशकाने अहंकार लयाला सुरुवात होते. होत नाही अहंकार लय, फार मोठा अभ्यास करावा लागतो त्याला, पण सुरुवात नक्की होते. आणि एकदा ह्या अहंकार लयाला सुरुवात झाली की समर्थ आमच्या समोर मूर्ख लक्षणं ठेवतात. आणि मूर्ख लक्षणं ठेवण्याचा हेतू मात्र स्वच्छ आहे त्यांचा, त्यागाव्या कारणे. त्या मूर्ख लक्षणांचा त्याग करा. त्या मूर्ख लक्षणांचा अभ्यास केला तर आपल्याला दिसेल की त्यात आरोग्यासंबंधीचं मूर्खपणा आहे, नैतिकतेच्या संबंधीचा मूर्खपणा आहे, परमार्थासंबंधीचा मूर्खपणा त्याच्यात आहे, सर्व संबंधाचा विचार त्याच्यात मध्ये केला आहे. जो सर्वदा मलिन दिसे तो एक मूर्ख. आता आरोग्याचा विचार आहे. भरल्या तळ्यामध्ये जो तूळ टाकतो तो मूर्ख, आरोग्याचा विचार आहे.
घरी असूनही सुंदरी, परस्त्रीशी प्रेमाधरी तो एक मूर्ख. नैतिकतेचा विचार आहे. सगळे देवदेवतांच्या मागे आज उद्या उद्या तिकडे परवा तिकडे अशा पद्धतीतून जो पळतो धावतो हा आध्यात्मिक मूर्खपणाचा विचार आहे. असे सगळे मूर्खपणाचे नमुने पेश केलेले आहेत समर्थाने आमच्या समोर. त्याचा हेतूच एक आहे की आम्हाला या मूर्खपणातून बाहेर काढायचं आहे आणि मी जर पशुसारखा असेल माणसासारखा दिसत असून तर मला माणूस बनवायचा आणि मला माणूस बनवण्यासाठी समर्थाने दासबोध खर्ची घातलेला आहे. आणि नुसता माणूस बनवण्यासाठी नाही, एकच बाजूने तोल केवळ निर्माण करण्यासाठी नाही, तर तोल निर्माण झाल्यानंतर त्याला तालही देण्याचं काम 8व्या दशकापासून 7व्या दशकापासून समर्थाने पुढे केलेला आहे. हा विचार थोड्या प्रमाणात आपण पाहणार आहोत. तर संबंध दासबोधामध्ये माझ्या जीवनाला तोल आणि ताल देण्याचं कसं आहे व्यवस्था आहे हे आपण पाहिजे. मूर्ख माणसाचं जीवन तोल सांभाळून होईल का? त्याच्या जीवनाला तोल राहील का? साधा विचार आहे. मूर्खपणाची जेवढी लक्षणं आमच्या समोर ठेवलेली आहेत त्या मूर्खपणाच्या लक्षणात जितक्या लक्षणात जास्त आम्ही बसू तितक्या वेळेला आमच्या जीवनाचा तोल बिघडल्याशिवाय राहणार. कल्पना करा, आई वडील घरात असताना जो पत्नीसाठी आई वडिलांचा त्याग करतो मूर्ख. ओवी मला आठवत नाही कारण मी सुरुवातीला सांगितलं मी लहान आहे, दासबोध ग्रंथ महान आहे, सोयीस्कर असते. आता पत्नीच्या नादानं आई वडिलांचा जो त्याग करतो तो एक मूर्ख. ही जर मूर्खपणाची व्याख्या लक्षात गेली, कुटुंबामध्ये तोल सांभाळला जाईल का? आपले 3-4 स्तरावरचे तोल आपण पाहिले. व्यक्तिगत जीवनाचा तोल, कौटुंबिक जीवनाचा तोल, सामाजिक राष्ट्रीय, हे सगळे तोल सांभाळण्याची व्यवस्था आहे हे आपण पाहतो. अशा पद्धतीने जेव्हा पत्नीच्या आग्रहामुळे जेव्हा आई वडिलांचा त्याग केला जाईल त्यावेळेला कुटुंबाचा तोल सांभाळला जाईल का? कुटुंबाचा तोल निघून जाईल. आणि कुटुंबाचा तोल निघून जाईल असं जर आम्हाला खात्री असली तर हा तोल सांभाळण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. आणि हा तोल जर सांभाळला गेला त्याचा मूळ हेतू आहे, हा तोल जर सांभाळला गेला माझं चित्त शांत राहील, माझं चित्त शुद्ध राहील. आणि शुद्ध आणि शांत चित्त झाल्याशिवाय ताल ज्याला म्हणतात, रिदम ज्याला म्हणतो आपण, तो ताल जो आहे ह्या तालबद्ध जीवन आमचं होणं शक्य आहे. आणि तालबद्ध जीवन हे आध्यात्मिक जीवन आहे. तोल जर व्यवस्थित सांभाळला गेला तर ताल उत्कृष्ट रीतीने सांभाळता येतो. तोल बिघडला की ताल गेल्याशिवाय राहत नाही. हे आमच्या लक्षात आलं नीट. आणि हे एकदा तालाचं महत्त्व जर आम्हाला कळलं, फार महत्त्वाची गोष्ट आहे. ह्या तालाला एक महत्त्व आहे, ह्या तालाला एक किंमत आहे. या तालामध्ये असं एक सामर्थ्य आहे की ते जीवन आमचं मोठं क्वालिटी ज्याला जीवनाची म्हणतो आपण नवीन भाषेत. लाईफ हा क्वालिटी पाहिजे. म्हणजे काय पाहिजे? लाईफच्या क्वालिटीची इकडची व्याख्या मोठ्या वेगळ्या आहे. क्वालिटीचं लाईफ म्हणजे काय त्याच्या एकीकडचा ठरवून गेलेले गोष्ट. हे असा 2-5-10 गोष्टी असल्या म्हणजे लाईफला क्वालिटी आली. 3-4 क्लबचा मी मेंबर आहे. हा सुंदर घर आहे, पत्नी सुशिक्षित आहेत, मुलं व्यवस्थित आहेत, मी टाइम्स ऑफ इंडिया वाचतो, लाईफ वाचतो वगैरे वगैरे. क्वालिटी लाईफला सुंदर, ही क्वालिटी आहे, ठीक आहे, समजण्यासारखी. ही सुद्धा एक क्वालिटी जीवनाला आहे, नाही म्हणण्याचा अर्थ नाही, नाकारण्याचा अर्थ नाही. पण केवळ हीच क्वालिटी आहे असं मात्र म्हणत नाही. तर लाईफची खरी क्वालिटी जी आहे ती या तालामध्ये आहे. आणि हा ताल कशामध्ये असतो? अहम ब्रह्मास्मी ह्या वृत्तीत ताल आहे. हा विचार आपण इथेच ठेवून देऊया. कारण काय असतं, एकदा अहम ब्रह्म वगैरे शब्द सुरू झाले की जसा पिणारा असतो, पिणे वाले को पिणे का बहाना चाहिए असं एक म्हण आहे. तसं ब्रह्मासंबंधी बोलण्याच्या हौस असलेल्या मला ब्रह्म शब्द नुसता यायचा अवकाश की लगेच सुरू होतो. तर आपण इथे ठेवून देऊ. तोल आणि ताल ह्याचा विचार चाललाय. ह्यात कौटुंबिक तोल सांभाळला जाईल की नाही? आणखी एक विचार आहे की जो व्यसनामध्ये आसक्त झालेला आहे तो मूर्ख. व्यसनात आसक्त झालेला आहे, व्यसनी आहे, तो मूर्ख. आता हा विचार आहे. आता व्यसनी माणसाचा तोल सांभाळलं जाणं शक्य आहे का? व्यसनी माणसाचा तोल सांभाळलं जाणं शक्य आहे? व्यसनी माणसाचा तोल कधीही सांभाळला जाणार नाही. आणि असं जो बेतोल आयुष्य असेल, बेतोल आयुष्य असेल तर ते आयुष्य कुठे घेऊन जाईल त्याला? त्या आयुष्याचं काय होणार, काय त्या आयुष्याची पुढं व्यवस्था काय? ज्याच्यासाठी आयुष्य मिळालं त्याच्यात काहीतरी सोय आहे का? त्याचा काही विचार आहे का त्याच्यावर? हे जर नसेल त्या वेळापासून हा विचार आहे समर्थांचा की व्यसनरहित आयुष्य असण्याची आवश्यकता आहे. व्यसन असेल तर तोल गेल्याशिवाय राहत. आता बहुजन समाजासाठी हा विचार आहे. 350 वर्षापूर्वी केलेला हा विचार. आज आम्ही म्हणतो अमुक आहे तमुक आहे, गर्द आहे, हे आहे ते आहे. मोठ्या समस्या आमच्यापुढे निर्माण झाल्यात. पालक लोक सगळे घाबरून गेलेत. आमच्या मुलांचं काय होणार? पण आता आमच्या मुलांचं काय होणार हा विचार करताना, त्या करण्याच्या अगोदर आता माझ्या घरात जो दासबोध आहे त्याचं मी काय केलं असला तर माझ्या मुलांचं काय होणार
हा विचार करण्याच्या अगोदर माझ्या घरात जो दासबोध आहे, महाराष्ट्रात जो दासबोध आहे, त्याचं मी काय केलं ह्याचं उत्तर मला मिळालं. त्या दासबोधाचा मी अभ्यास केला असता, दासबोधाचं चिंतन केलं असतं, दासबोध समोर ठेवला असता, ही समस्या निर्माण होणार नाही. पण आता हा पण तर आमच्या नेहमीच छळणारा पण आहे, सतत सतावणारा, आम्हाला भ्रमवून टाकणारा असा हा पण आहे. तर हे तोल आहे, हे जे व्यक्तिगत जीवन आहे त्याचा तोल कसा सांभाळावा ह्याचं फार सुंदर चित्रण मूर्ख लक्षामुळे केलंय. आणि त्याच्या पुढे जाऊन समर्थाने पडत मूर्ख, सगळं माहिती आहे पण काहीही घडणार नाही. पडत मूर्ख, सगळं माहिती आहे पण एकही गोष्ट घडत नाही, त्याला पडत मूर्ख म्हणतात. खूप पेशंटचा अनुभव. पडत मूर्ख पेशंटची नेहमी आमची गाणी. पडत मूर्खांची संख्या पेशंट्समध्ये फार आहे. त्यांना अल्सर झालेला असतो, त्यांना आम्ही सांगतो जरा चहा पिऊ नका, तंबाखू खाऊ नका, काय घेत असला तर घेऊ नका. सगळं तुमचं डॉक्टर म्हणता हे दवाखान्यात असेपर्यंत आम्हाला पटतं. छान आहे तुमचं म्हणणं, अगदी आमच्या हिताचं आहे, कल्याणाचं, इत्यादी इत्यादी. पण काय करणार, बाहेर गेल्यानंतर सगळं पटलेलं असतं, ते कुठे निघून जातं, कसं निघून जातं आम्हाला कळतच नाही. पडत मूर्ख. आता पडत मूर्ख सुधारणं तर महाकठीण गोष्ट, कारण त्याला काहीही सांगायला जा, आमचं म्हणणं पुरं व्हायच्या आत त्याचं उत्तर ठरलेलं असतं, मला माहिती आहे. आता ह्याला कोण सुधारणार? ह्याला ब्रह्मदेवाला सुद्धा ह्याला सुधारण्याची शक्यता. तुम्ही काही उपदेश करायचा, आता माहिती आहे, उलट कदाचित माझ्यापेक्षा तो त्याची माहिती जास्त सांगण्याची शक्यता आहे, कारण त्याला खूप ठिकाणाहून ती माहिती मिळालेली आहे. दारू काम पळू नये ह्याच्या संबंधीचं ज्ञान कदाचित माझ्यापेक्षा त्याला जास्त असेल, कारण त्याला 5-25 लोकांनी त्यांच्या पद्धतीने ते सांगितलेलं असण्याची शक्यता आहे. त्यामुळे मला तो सांगेल, तुम्हाला जे माहित नाही ते मी सांगतो, पण मी पितो. आता हा पडत मूर्ख आहे आणि या पडत मूर्खाला अजिबात सुधारण्याची शक्यता नाही. तिथं तोल सांभाळला जाण्याची शक्यताच नाही. हा तोल सांभाळायचा असेल तर पुन्हा सुरुवातीला आपण पाय, अहंकार लय जर झाला तर दुसऱ्याचं ऐकावंसं वाटतं. एक फार चांगला विचार आहे. जर अहंकार माझा सुटला, अहंकार जर माझा कमी झाला तर दुसऱ्याचं ऐकावं अशी इच्छा निर्माण होते. हा अहंकार लयाचा फार मोठा लाभ. नाही तर नुसती पडत मूर्खाची लक्षणं सांगून उपयोग काय? मूर्खाची लक्षणं सांगून उपयोग काय? त्यागावया कारण आहे, समर्थांनी सांगितलं, ही गोष्ट खरी आहे. पण नुसतीच उपयोग काय सांगून कुठे बदल होतो का? सांगून बदल केव्हा होईल? जर ती ऐकण्याची इच्छा असली तर. ऐकण्याची इच्छा केव्हा होईल? जेव्हा माझा मीपणा कमी झालेला असेल तर दुसऱ्याला काय आपण दोन गोष्टी सांगू त्यांनी सांगितलेल्या पटतात. हिप्नॉटिझम तुम्हाला माहिती आहे, काही हिप्नॉटिक सब्जेक्ट्स असतात की ते चटकन हिप्नॉटिझम खाली येतात. आणि काही लोकांना हिप्नॉटिझमचे कितीही प्रयोग केले त्यांच्यावर तरी त्यांना हिप्नॉटिझमचा उपयोग होत नाही. असे हिप्नॉटिक सब्जेक्ट्स असतात दोन प्रकारचे. चटकन हिप्नॉटिझम खाली येणार आहे आणि हिप्नॉटिझम खाली न येणार. आता का हिप्नॉटिझम खाली एखादा मनुष्य चटकन काय येतो? त्याचं एकच कारण आहे की त्याचा स्वतःचा जो अहंकार असतो, स्वतःचं जे स्वत्व असतं, स्वतःचा जो मीपणा असतो, तो स्वतःचा मीपणा जरा कमकुवत असतो, जरा कमी असतो, जरा बेताने असतो. आणि असा स्वतःचा मीपणा, अहमपणा ज्या वेळेला बेताचा होईल, कमी होईल, तर दुसऱ्याने सांगितलेलं ऐकण्याची शक्यता फार मोठी. म्हणून अहंकार लय हळूहळू करत जाणं हे अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. आणि अशा अहंकार लय झालेल्या माणसाला मूर्खाची लक्षणं सांगता येतील, पडत मूर्खाची लक्षणं सांगता येतील, उत्तम पुरुषाची लक्षणं सांगता येतील. नुसतं नकारात्मक भाग इथे नाही. मूर्खाची लक्षणं, पडत मूर्खाची लक्षणं हा निगेटिव्ह ऍस्पेक्ट आहे. ठीक आहे, कसं नसावं, काय नसावं हा एक विचार आहे. पण त्याबरोबर लगेच पॉझिटिव्ह विचार आहे, होकारात्मक विचार आहे, उत्तम पुरुषाची लक्षणं. आता या उत्तम पुरुषाच्या लक्षणामध्ये जी उत्तम पुरुषाची लक्षणं आमच्या समोर ठेवली ती सगळीच्या सगळी लक्षणं जर आपण अभ्यास करून पाहिली, समास आहे, संपूर्ण समास आहे उत्तम पुरुष लक्षणामध्ये. दोन समास आहेत उत्तम पुरुष लक्षण, बरोबर आहे? दोन समास आहेत उत्तम पुरुष लक्षण. आता या दोन्ही समासांचा जर आम्ही व्यवस्थित अभ्यास केला, आदर्श काय आहे आम्हाला कळेल. आणि आदर्श काय आहे मला कळल्यानंतर त्याप्रमाणे मला घडवता येण्याची शक्यता आहे, मी मला घडवण्याची शक्यता आहे. आणि समर्थांचा एक फार मोठा आग्रह, क्रिया पालटे तात्काळ. क्रिया जर पालटली नाही तर कुठल्याही ग्रंथाच्या अभ्यासाला काहीही किंमत नाही जोपर्यंत माझी क्रिया पालटत नाही. आणि ही क्रिया पालटेल केव्हा? दुसऱ्याने सांगितलेल्या ऐकण्याच्या मनस्थितीत मी असेल तेव्हा. आणि दुसऱ्याने सांगितलेल्या ऐकण्याच्या मनस्थितीत मी केव्हा राहीन? ज्या वेळेला माझा अहंकार कमी होईल, अहंकार थोडा थोडा ओसरायला लागेल, त्याला ओटी लागेल, त्याच वेळेला मी दुसऱ्याने ऐकण्याच्या मनस्थितीत येईन. म्हणून उपासनेचा फार मोठा आश्रय असतो. हा उपासनेचा आश्रय आम्ही जितक्या लवकर घेऊ तितक्या लवकर आम्हाला दुसऱ्याचा ऐकण्याचा, संतांच्या उपदेशाप्रमाणे आमचं जीवन बदलण्याची शक्यता आहे. जीवनाची नवीन घडी बसवून घेण्याची आवश्यकता आहे.
तोल जर आमच्या जीवनाचा साधायचा असेल, ताल जर बरोबर मिळवायचा असेल, तर जीवनाची नवी घडी बसवण्याची आवश्यकता आहे. जुनी घडी पूर्ण मोडली पाहिजे. घड्या मोडण्याचं इकडचं क्षेत्र आहे. आठवड्याला जरी एक मोडता आली तरी हवी. कशाची भाग वेगळा आहे. तर ही जी घडी आहे, ही जीवनाची पूर्वी बसलेली जी घडी, ती बसलेली घडी संपूर्णपणे उलगडायची, नवीन घडी बसवायची. हे एक परमार्थामध्ये माझं ध्येय असलं पाहिजे. माझा जीवनाचा तोल आणि ताल जर मला सांभाळायचा असेल, हे माझं जीवन असलं. जाणीवपूर्वक ही करायची गोष्ट आहे. आणि ही जाणीवपूर्वक जर गोष्ट करायची असेल तर मला माझ्या जीवनाची घडी कशी बसलेली आहे हे आधी माहीत पाहिजे. अशा पद्धतीने माझ्या जीवनाची घडी बसलेली आहे हे जर मला कळलं, म्हणजे मी जर थोडं आत्मपरीक्षण केलं, ते आत्मपरीक्षण केल्यानंतर माझ्या जीवनाची अशी घडी आहे, ही घडी अशी असता कामा नये, या घडी बदलण्याची आवश्यकता आहे हे मला कळेल. आणि हे कळल्यानंतर माझ्या जीवनाची घडी बदलायला फार चांगली सुरुवात होऊ शकेल. अवघड असतं फार, कारण जुने संस्कार पुसायचे असतात, नवीन संस्कार करून घ्यायचे असतात. आणि जुने संस्कार पुसून नवीन संस्कार करून घेणं ही गोष्ट मोठी प्रक्रिया, फार कठीण. माझ्या व्यवसायातला एक अनुभव सांगतो. पंढरीला गेला एक जण, 18 वर्षाचा माणूस, माळ घातली, नवा संस्कार घेऊन आला होता. जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी, नवा संस्कार. त्यानंतर ऑपरेशन करायची जोड लागली. माझ्या दवाखान्यात आला. भूल द्यायची गरज निर्माण झाली. ऑपरेशनच्या टेबलावर चढला. भूल देण्याच्या अगोदर ऑपरेशनच्या टेबलावर चढताना जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी, नवा संस्कार घेऊन झाला. भूल दिली. 3-4 मिनिटाचं ऑपरेशन. भूल उतरताना यथेच्छ शिव्या दिल्या. आता लहानपणापासून घरातला आणि गल्लीतला जो संस्कार 18-20 वर्षाचा, तो संस्कार एकी बाजूला, आणि दुसऱ्या बाजूला 15 दिवसाचा नवा संस्कार पंढरपूरातून आणलेला श्रीराम जय राम जय जय राम जय जय रामकृष्ण हरीचा, या दोन्ही संस्कारामध्ये जेव्हा अशी टक्कर व्हायची वेळ आली, त्यावेळेला भूल दिल्यामुळे त्या 3 मिनिटाच्या भुलीमध्ये सगळा नवा संस्कार केव्हाच झुटला गेला आणि जुना संस्कार पुन्हा जसाच्या तसा वर आला. मी त्याला सांगितलं, बाबा रे, तू खूप शिव्या दिल्या. त्याला खूप वाईट वाटलं नंतर, कारण त्याच्या शिव्या देण्याचा उद्देशच नव्हता. संस्कार अंतरीचे धावे, स्वभावे बाहेरी. खरं माझं म्हणणं आहे, आत जे असतं ते आपोआपच बाहेर येतं. त्याला काही इलाजच चालत नाही त्याचा. हा जर तात्पर्य आहे काय, जुना संस्कार पुसून टाकणं आम्ही समजतो तेवढं सोपं नाही. तर हे सगळे जे जुने संस्कार आहेत, हे सगळे जुने संस्कार जर मूर्खपणाचे संस्कार असतील, पडत मूर्खपणाचे संस्कार असतील, कुविद्येचे संस्कार असतील, कुविद्येचा प्राणी समर्थांचा शब्द आहे, असं कुविद्येचे जर माझ्यावर संस्कार असतील तर हे कुविद्येचे संस्कार ओळखले पाहिजे. हा कुविद्येचा संस्कार माझ्यामध्ये आहे, हा पडत मूर्खाचा संस्कार माझ्यात आहे, हा मूर्खाचा संस्कार माझ्यामध्ये, हे सगळे संस्कार आहेत. ह्या सगळ्या संस्कारातून मला जर जाणीवपूर्वक बाहेर व्हायचं असेल तर हे संस्कार माझ्यात आहेत, हे संस्कार माझ्यावर आहेत, हे कळण्याची आवश्यकता आहे. ही बसलेली जी घडी आहे, ही बसलेली घडी मोडण्याची आवश्यकता आहे. आणि ही जाणीवपूर्वक रोज साधनपूर्वक मोडण्याची आवश्यकता आहे. अनेक जण प्रश्न विचारतात, साधन काय करावं, साधन काय करावं असा जेव्हा प्रश्न विचारला जातो तेव्हा अशा अपेक्षा असते की असं काहीतरी करून बसावं. ज्ञानेश्वर महाराजांचा फोटो पाहिला जात, असे या मांडीवर हात ठेवलेले असतात, नाक धरलेलं असतं वगैरे वगैरे. साधन काय असा प्रश्न विचारावं, उत्तराची अशी अपेक्षा असते, मांडी घाला, पद्मासन घाला, त्याच्यावरती हे ज्ञानमुद्रा लावा, नाकाच्या शिंडीवरती नजर केंद्रित करा, बस जगात साधन चालू झालं. हे साधन नाही का हो? या साधनाची चेष्टा करण्याचा मुळीच हेतू नाही. एक लक्षात घ्या, या साधनाची चेष्टा करण्याचा हेतू नाही, चेष्टा करणारा महामूर्ख ठरेल. पण हे साधन केव्हा यशस्वी होईल, ज्या वेळेला मनाची नवी घडी बसली जाईल, चित्त शांत होईल, चित्त स्थिर होईल, शुद्ध होईल, त्याच वेळेला ह्या साधनातून जे निर्माण व्हायला पाहिजे ते होईल. व साधनाचे मुख्य अंग आहे की पूर्वीचे असलेले सगळे संस्कार पुसायचे, धुवून टाकायचे, नवीन संस्कार करून जाणीवपूर्वक करून घ्यायचे. हे साधनाचं फार मोठं अंग आहे. आणि हे साधनाचं अंग जो पण माझ्या नीट लक्षात येत नाही तोपर्यंत अशा पद्धतीने कुणीतरी सांगितलेलं, कोणाचं तरी पाहिलेलं साधन जेव्हा मी अंगीकारतो तर त्या साधनातून काही निर्माण होत नाही. आणि मग लोक म्हणतात आम्ही त्याच्यात 15 वर्ष आहोत. कशात आहात, कशात आहात? आम्ही समर्थ संप्रदायात 15 वर्ष आहोत, वारकरी संप्रदायात 24 वर्ष आहोत, दत्त संप्रदायात 28 वर्ष आहोत. प्रचंड सिनियरिटी आलेली असते. ती सिनियरिटी आल्यानंतर लोकांनी पाया पडावा अशी इच्छा होती. कोणी माणसं आली की लगेच मला सवय लागली, आता लगेच पाय पुढे करतो. त्यांनी नाही नमस्कार केला की अरे चुकलं आपलं, वाईट वाटतं. आता ही सिनियरिटीचा हा परिणाम आहे, ह्याच्यातून दुसरं काहीच निर्माण होत नाही. ही जी सिनियरिटी आहे त्या सिनियरिटीचा हा परिणाम आहे. केवळ सिनियरिटीने ह्या गोष्टीत भागत नाही,
तर पूर्ण जो बदल आहे, जाणीवपूर्वक केलेला पूर्ण बदल, हे साधनाचं फार मोठं अंग आहे. आणि हे साधनाचं अंग जितक्या लवकर लक्षात येईल तितक्या लवकर खरी जी पुढची साक्षात साधना आहे, ही साक्षात साधना आम्हाला उपयोगी पडू शकते. म्हणून या समर्थांच्या शाळेमध्ये ही नगरपालिकेची शाळा जरूर आहे, त्यामध्ये कोणालाही ॲडमिशन आहे, हेही खरं आहे. पण तरीसुद्धा त्याचा जो शिक्षक आहे, हा शिक्षक मात्र समर्थ आहे. आणि हा समर्थ शिक्षक असल्यामुळे तुमचं आमचं जीवन बदलून टाकण्याची सगळी सामुग्री या दासबोधाच्या ठिकाणी आपल्याला सापडेल. हा तोल आहे. हा जीवनाचा तोल जो बरोबर सापडला तर जीवनाचा जो ताल आहे, हा ताल सुद्धा आपल्याला छान रीतीने समजून घेता येईल. पहिल्यांदा ताल म्हणजे काय, ताल म्हणजे काय समजून घेतल्यानंतर तो ताल माझा बरोबर जमला आहे की नाही हेही कळेल. आणि ताल जमल्यानंतर त्या तालावरचं जीवन कसं असतं त्याचाही अनुभव येईल. हे सगळ्या गोष्टी होण्यासारख्या आहेत, घडण्यासारख्या आहेत, तुम्हाला आम्हाला सगळ्यांना शक्य आहेत. हे संतांचं सगळं जो माणूस म्हणून जन्माला आलेला आहे त्या प्रत्येकाला हे जमण्यासारखं आहे. आणि समर्थांचा तर फार मोठा दिलास आहे की तुमची पंगत समर्थ पाहत नाही, कशी पंगत आहे, कसंही असा तुम्ही, तुमच्यासाठी हा विचार आहे. ताल म्हणजे काय, थोडासा विचार करूया आपण. कारण असं होतं, तासाची जी मुदत असते आपल्याला, ती तासाची मुदत फार बोचक आहे. पण आता ते आहे ह्याला काय इलाज नाही. मी वरतीच आता द्वावाला म्हटलं कसं काय हो, तासभरामध्ये दासबोधासंबंधी कसं काय बोलायचं. खरं आहे, अगदी खरं आहे. मोठा ग्रंथ आहे, महान ग्रंथ आहे आणि बोलणारा छोटा आहे, हे सगळ्या गोष्टी गृहीत धरून सुद्धा ताल म्हणजे काय त्याचा थोडा विचार करू आपण. एक तालाचा विचार करण्याच्या संदर्भामध्ये एक गोष्ट थोडीशी लक्षात घ्यायची आहे की मी जगतो कशासाठी. त्याचं उत्तर पुष्कळ जणांजवळ नसतं. हो, तुम्ही कशासाठी जगता हा जो प्रश्न विचारला त्याचं उत्तर अनेक जणांजवळ ह्या प्रश्नाचं उत्तर नाही. आणि ह्या प्रश्नाचं जर उत्तर मिळालं मला तर मला ताल सापडायला मदत होऊन जाईल. अनेक लोकांना हा मी प्रश्न विचारला, हो तुमच्या जीवनाचा हेतू काय, तुम्ही जगता कशासाठी. उत्तर फार मजेदार असतात. एकाने मला खाडकन प्रश्न विचारला, मग काय करायचं. खरंय बा, प्रतिप्रश्न विचारला त्याने, कशासाठी जगता म्हणजे मग आम्ही करायचं काय. ह्या प्रश्नामध्ये सर्व काही आलेलं आहे. आता याचा अर्थ असा आहे, प्रश्नाचे उत्तर फार सोपे. मी जन्माला आलो म्हणून जगतो, पहिली गोष्ट. दुसरं, जगण्याशिवाय काहीच करता येत नाही म्हणून जगतो. तिसरं, मरेपर्यंत जगतो. चौथं, मरण येत नाही म्हणून जगतो. चौथं. आता ही जी उत्तरं आहेत, ही उत्तरं जर आमची अशीच असतील तर आम्हाला जीवनाचा ताल सापडण्याची शक्यता अजिबात नाही. आणि ह्या उत्तरात जर कुठे काही बदल असेल, ह्या उत्तरात ह्या प्रश्नाचं नेमकं उत्तर जर आम्हाला मिळालं असेल तर माझी खात्री आहे की आमच्या जीवनाला ताल निर्माण व्हायला फार मोठी मदत होईल. या नरदेहाचे संबंधे बहुत पावले उत्तम पदे, अहंता सांडोनी स्वानंदे सुखी झाले. त्यात फार सुंदर ताल आहे. हे जे मनुष्य शरीर आहे त्या संबंधी आपण विचार केला की भगवंतांनी जेव्हा देवता निर्माण केला त्या देवतांना कुठलं शरीर वगैरे हा विषय आपण पाहून गेलेला आहे. पूर्ण 10 मिनिटं आपण त्या गोष्टीचा विचार केला आहे, गोष्ट या स्वरूपामध्ये. तर समर्थांचं ह्या बाबतीतलं जे म्हणणं आहे ते म्हणणं लक्षात जर आम्ही नीट घेतलं तर आम्हाला जीवनाचा ताल सापडल्याशिवाय राहणार. या नरदेहाचे संबंधे बहुत पावले उत्तम पदे. उत्तम पद कशाला म्हणतात हे एक मोठा विवाद विषय आहे. आमची परिस्थिती सध्या अशी आहे की ज्या पदावर एकच माणूस बसू शकतो त्या पदावर बसण्यासाठी लाखो माणसांची रेस लागलेली आहे. पण ज्या पदावरती कोट्यावधी माणसं बसली तरी सुद्धा जागा कमी पडणार नाही अशा पदावर बसायला एकही माणूस तयार नाही. मोठं मजेदार विधान आहे, पण विधान मोठं ऐकण्यासारखं आहे. तो विधानाचं स्पष्टीकरण करण्यासारखं आहे. एक पंतप्रधान पद आहे, पद एकच आहे, त्याच्यावर दुसरा माणूस खपत नाही. किंबहुना दुसरा माणूस खपण्यासाठी ते पदच नाही, हा खपल्याशिवाय दुसरा माणूस खपणार नाही. आता ज्या पदावर एकच माणूस बसतो त्या पदावर बसण्यासाठी लाख माणसांची रेस आहे. आणि आत्मपद नावाचं एक पद आहे, उत्तम पद नावाचं एक पद आहे की ज्या पदावरती कोट्यावधी जरी माणसं बसली तरी तिथे जागा कमी नाही, गर्दी होत नाही, एकमेकात विरोध नाही, एकमेकात संघर्ष नाही, स्पर्धा नाही. असं उत्कृष्ट स्थान आहे, उत्कृष्ट पद आहे. पण त्या पदावर बसण्यासाठी मात्र माणसं मिळत नाही. मनुष्यानाम सहस्रेषु कश्चित, हजारो एक त्या पदावर बसायचा प्रयत्न करतो आणि इथे एका पदावर बसण्यासाठी हजारो लोक प्रयत्न करतात. केवढा विरोध आहे. आणि या विरोधाचं कारणच एकच आहे की त्या पदाचं महत्त्व, त्या पदाचं स्वरूप आम्ही समजावून घेतलेलं नाही.
तुकाराम महाराज म्हणतात, ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी, तेथे दुश्चित झणी जडू देसी, तुका म्हणे आम्हा कळले त्याचे वर्म, जे जे कर्म धर्म नाचवण. अतिशय सुंदर निर्णय तुकाराम महाराज. तुकाराम महाराजांचा निर्णय म्हणजे सुप्रीम कोर्टाचा निर्णय असतो या संदर्भात. आम्ही जे साधक आहोत, आम्ही जे श्रद्धावंत आहोत, ते संतांचे निर्णय हे सुप्रीम कोर्टाच्या निर्णयासारखे मानतो. त्याच्यावर राष्ट्रपतींकडे अपील नाही, फेर अपील मुळीच नाही. शेवटचा शब्द अशा स्वरूपात त्याचं हे आहे. त्यांचे म्हणतात, तुका म्हणे आम्हा कळले त्याचे वर्म, जे जे कर्म धर्म नाशिवंत. आणि हे जी सगळी ब्रह्मदेवाच्या पदापासून सगळी पदं आहेत, हे दुःखाची शिराणी. त्या दुःखाशिवाय दुसरं काहीही वाटायला नाही. आता ब्रह्मदेवाचं पद जर दुःखाचं असेल तर ग्रामपंचायतीचं सरपंच पदाचं काय? मला लोक विचारतात, हो मुरगुडात तुम्ही नगराध्यक्ष तरी झाला का? नाही हो, मुरगुडात नगराध्यक्ष होण्याची माझी योग्यताच नाही. कारण माझी खात्री आहे, मी मुरगुडाच्या नगराध्यक्ष पदाला उभं राहिलो मुळीच निवडून येणार नाही. कारण मी लोकांना काय सांगणार, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, हे ऐकण्यासाठी लोक मला निवडून देत नाहीत. त्यांचे निवडून येण्याचे हेतू फार भिन्न असतात, फार वेगळे असतात. ते हेतू मी पुरी करू शकणार नाही. त्यामुळे मला ते फार मोठं म्हणतील, डॉक्टर देशमुख देव माणूस आहे, फार चांगला आहे, फार श्रेष्ठ आहे, गळ्यात 10 हार घालतील, निवडणूक एक मत सुद्धा मिळणार नाही. लक्षात ठेवा. ह्याचं कारण आहे की जे मी सांगणार आहे, जे मी बोलणार आहे, जे माझं जीवन मी घडी बदलायला सांगणार आहे, ते घडी बदलायची कोणाचीही तयारी नाही, घडी बदलण्याची आवश्यकताच नाही. तर ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी, कशासाठी जगतो हा मूळ विषय आहे. आणि ह्या विषयाचं जर उत्तर मिळालं, मी जगतो कशासाठी, तर मला वाटतं या जीवनाचा जो ताल आहे, हा ताल आम्हाला नक्की सापडेल. आणि हा ताल सापडण्यासाठी जीवनाचा हेतू लक्षात घ्यायची आवश्यकता, जीवनाचा हेतू लक्षात घेण्याची आवश्यकता आहे. आणि जीवनाचा हेतू एकच आहे की ते सांगितलं आपल्याला, या नरदेहातील संबंधे बहुत पावले उत्तम पदे. आणि पहिली ओवी, भक्तीचे नियोगे देव निश्चय पावती मानव. देवाची प्राप्ती आणि उत्तम पदाची प्राप्ती यामध्ये काहीही भिन्नता नाही. देवाच्या प्राप्ती म्हणजेच उत्तम पदाची प्राप्ती. आता हा जो देव आहे म्हणजे उत्तम पद आहे. या उत्तम पदाच्या प्राप्ती संबंधित 3-4-5 मिनिटात आपण विचार करूया. तर आपली मुदत संपत आलेली, आणि मुदत संपत आलं की औषध टाकून द्यावं लागतं म्हणताय. त्याचं मुदत संपली की वक्ता सुद्धा टाकून द्यायचा असतो, हेही ठरलेलं. देव शब्दाचा अर्थ म्हणजे नीट लक्षात आला तर उत्तम पद म्हणजे काय आहे तर आपल्याला चटकन कळेल. ज्ञानदेवांची ओळी या संदर्भात मी सांगतो तुम्हाला. एरवी स्थूल दृष्टी मूढ माते जाणते चिर दृढ, ते जाणण्याची जाणणे आड रिगोनी टाके. अतिशय सुंदर विचार ज्ञानदेवांचा आहे. एरवी स्थूल दृष्टी मूढ, वरवर विचार करणाऱ्या मूर्खांना, माझे शब्द नाहीत हा, ज्ञानदेवांचे शब्द आहे. वरवर विचार करणाऱ्या मूर्खांना असं वाटतं की त्यांनी माझं स्वरूप जाणलेलं आहे. असं जे त्यांना वाटतं की त्यांनी माझं स्वरूप जाणलंय, हे जे त्यांचं जाणणं ते मला खऱ्या अर्थाने जाणण्याच्या आड डोंगरासारखे उभं राहतं. आता ज्यांना ज्यांना वाटत असेल मी भगवंताला जाणलं, त्याची ही व्यवस्था ज्ञानदेवांना लावून दिलेली. आता देव ह्या शब्दाचा नीट जर अर्थ लक्षात आला तर देवाला जाणणं फार सोपं होईल. आणि एकदा देवाला जाणलं आणि देवाशी एकरूप झालं की जो ताल निर्माण होईल जीवनाला, तो ताल मोठा विलक्षण आहे. आणि या तालावर नाचणारे, या तालाच्या धुंदीत असणारे जे संत, ऐसे हे संत श्रीमंत कसे आहेत, मोक्ष श्रेया अलंकृत, जीव दरिद्री असंख्यात श्रीमंत केले, एवढे श्रीमंत संत आहेत. हे नाथा समर्थांची जो पण आहे. देव शब्दाचा अर्थ जर मी तुम्ही लक्षात घेतला तर देवाशी एकरूप व्हायचं म्हणजे काय लक्षात. देव शब्दाचा अर्थ, दिव हा धातू आहे, दिव शब्दाचा अर्थ प्रकाश असा आहे. प्रकाश शब्दाचा अर्थ ज्ञान असा आहे. उजेड, प्रकाश, ज्ञान हे तिन्ही समानार्थी शब्द आहेत. उजेड म्हणजे प्रकाश, प्रकाश म्हणजे ज्ञान, आणि ज्ञान आणि प्रकाश म्हणजे देव. आता देव शब्दाचा ज्ञान हा अर्थ तर माझ्या नीट लक्षात आला तर देव शब्दाच्या पाठीमागे असणाऱ्या सगळ्या खुळ्या विपरीत कल्पना ताबडतोब नष्ट होऊन जातात. आणि त्या नष्ट होण्याची आवश्यकता आहे. थोडासा अनुभव सांगतो. मी परभणीला गेलो होतो. ते डॉक्टरांचा 15 वर्षाचा मुलगा माझ्या शेजारी येऊन बसला. अचानक माझ्यासमोर आला. मी आपला मजेत चहा पीत बसलो तर चटकन माझ्या शेजारी येऊन बसला. अहो डॉक्टर, काका, देव म्हणजे काय मला सांगा. अरे बापरे, एकदम अर्ध्या मिनिटात त्याला देव म्हणजे काय त्याची कल्पना पाहिजे. आता कल्पना करा, मी तर त्याला सांगितलं असतं तुझे आईवडील ज्याची पूजा करतात देवघरात रोज तो देव. आता हे त्याला माहित नव्हतं. त्याला माहित होतं आपले आईवडील रोज देवाची पूजा करतात, ही चांगली कल्पना होती त्याला. पण आपले आईवडील रोज देवाची पूजा करतात हे माहीत असून सुद्धा तो मला विचारायला लागला, डॉक्टर काका देव म्हणजे काय ते सांगा. त्या अर्थी त्याला हे उत्तर अपेक्षित नाही माझ्याकडून.
की तुझे आई वडील ज्यांची पूजा करतात ते देव, हे उत्तर माझ्याकडून अपेक्षित असतं. तो माझ्याकडे प्रश्न विचारायला झाला नसता. त्याला चटकन सांगितलं मी की हा जो प्रश्न ज्याने विचारला, डॉक्टर काका देव म्हणजे काय, ह्या प्रश्नाचे जे शब्द आहेत हे शब्द ज्या बुद्धीतून बाहेर आले आणि ही बुद्धी ज्याच्या सत्तेवर काम करते तो देव आहे. फार आनंद झाला त्याला. आणि डॉक्टर काका म्हणजे कोण? म्हटलं तूच. बस तत्वमसीचं अतिशय छोट्या वाक्यामध्ये, अतिशय छोट्या उदाहरणामध्ये चटकन मी त्याला सांगितलं. अतिशय खुश झाला तो. हा बरोबर आहे म्हणे. मी जे बुद्धीतून प्रश्न विचारला, डॉक्टर काका देव म्हणजे काय, हे जी शब्द योजना माझी आहे, ही शब्द योजना बुद्धीतून उमटली. पण ही बुद्धी ज्याच्या सत्तेवर काम करते, या बुद्धीला बुद्धित्व ज्याच्यामुळे आलं, असं जे चैतन्य, असं जे ज्ञान, केवळ ज्ञान, ते ज्ञान तू आहेस. तो ज्ञान म्हणजे देव आहे. ज्ञान म्हणजे देव हे जर माझ्या नीट लक्षात आलं, सच्चित आनंद म्हणजे देव हे जर माझ्या नीट लक्षात आलं, तर देवाच्या शोधण्याची जी दिशा आहे, ही देवाच्या शोधण्याची दिशा, देव शोधण्याची दिशा आमची बदलून जाईल. आणि देव शोधण्याची दिशा बदलून गेली की त्या संबंधी असलेल्या सगळ्या ज्या विपरीत कल्पना आहेत, त्याला अंधश्रद्धा आज म्हणतात, सगळ्या विपरीत कल्पना पूर्णपणे बदलून जाते. आणि ह्या विपरीत कल्पना गेल्यानंतर देव म्हणजे काय याची छान कल्पना आल्यानंतर देवाच्या प्राप्तीसाठी जी पूर्वतयारी करायला लागते, जी साधनं करायला लागतात, ते जीवनाचा तोल सांभाळल्यामुळे जर सांभाळली गेली असतील, तर ते तोल सांभाळल्यामुळे स्वतःचा तोल, कुटुंबाचा तोल, समर्थाने फार छान विचारलं. उदंड झाले पाणी स्नान संध्या करावया, हा सामाजिक तोल आहे. उदंड झाले पाणी स्नान संध्या करावया हे जेव्हा समर्थ इथे ढेकर देतात, पावती देतात, त्या पावतीचा असा अर्थ आहे की सगळ्या लोकांना जीवनाचा ताल सापडण्यासाठी उदंड पाणी झालेलं आहे, अतिशय स्वच्छ पाणी झालेलं आहे. हे समाज कसा झालाय? मग हा जो समाज आहे, हे आमचा राष्ट्र आहे, हा आमचा देश आहे. हा देश कसा झालाय? उदंड झाले पाणी, त्यातलं जे पाणी आहे हे पाणी भरपूर झालं, पवित्र झालं. आणि ह्या पाण्याच्या धुरावर, ह्या पाण्याच्या आश्रयानं आता आम्ही काय करणार आहोत? स्नान संध्या करणार आहोत. आता स्नान संध्या शब्दाचा अर्थ, स्नान संध्या उपलक्षण आहे. उपलक्षण शब्दाचा अर्थ की मोठी गोष्ट सुचवण्यासाठी छोटी शब्द योजना केलेली असते, त्याला उपलक्षण म्हणतात. स्नान संध्या शब्दाने एक सुचवलेली गोष्ट की जीवनाचा ताल शोधायचा आहे. आणि सबंध समाजाला जीवनाचा ताल सापडण्याची व्यवस्था छत्रपती शिवरायांनी करून ठेवली. आनंदवन भुवनाचं स्वप्न जे समर्थाने पाहिलं, त्या समर्थामध्ये सामाजिक तोल कसा असतो त्याचा विचार केलाय, कौटुंबिक तोल कसा असतो त्याचा विचार केलाय, व्यक्तिशः तोल कसा असतो त्याचा विचार केला. तिन्ही ठिकाणी जर तोल चालले गेले, एक तोल जर यातला बिघडला तरी मोठी पंचायत होते. दिवाकर स्वामींचा एक ग्रंथ आहे, भिंगार ते अहमदनगरला, त्याच्यामध्ये योग साधना करण्यासाठी अनुकूल भूमी कशी असते त्याचं वर्णन केलं. त्यात असं वर्णन आहे की ज्या राज्यामध्ये राजा न्यायाने राज्य करतो त्याच देशामध्ये फक्त योग साधना होऊ शकेल, दुसऱ्या देशात योग साधना होऊ शकणार नाही. हिंदुस्थानात योग साधना करावी का? भारतामध्ये योग साधना करावी का? भारतामध्ये योग साधनेला अनुकूल काळ आहे का? या प्रश्नाचं उत्तर भिंगारच्या दिवाकर स्वामींच्या शब्दामध्ये नाही असं द्यावं लागेल. का नाही? अहो, जिथे न्यायाचा पत्ता नाही, नीतीचा पत्ता नाही, कशाचाच शुद्ध व्यवहाराचा पत्ता नाही, तिथे कोणाचंही चित्त स्वस्थ असणं शक्य नाही. कुणीही शांत आनंदी सुखी असणं शक्य नाही, समाधान नांदणं शक्य नाही. आणि ज्या समाजामध्ये ह्या 4-5 गोष्टी नसतात की ज्या आवश्यक आहेत साधनाला अनुकूल भूमी निर्माण होण्यासाठी, त्या जर नसतील तर कुठलं योग आणि कुठलं काय? मुद्दा आहे उदंड झाले पाणी स्नान संध्या करावया, यामध्ये राष्ट्राच्या तोलाची कल्पना. आणि असे 3-4 ठिकाणी जेव्हा तोल सुंदरतेने साधले जातील, त्याच वेळेला हा जो जीवनाचा ताल आहे, हा ताल आम्हाला मिळू शकेल. त्या तालाचं स्वरूप आपण पाहिलं, हा जो देव आहे, हा जो ज्ञान आहे, यासंबंधी आपण पुन्हा एक निश्चित विचार करू. केव्हा तरी सच्चिदानंद म्हणजे काय, या तिन्ही पदांचा विचार एखाद्या प्रवचनामध्ये आपण निश्चित करू. मी माझ्या आमंत्रणांची यादी लांबवून ठेवतो जास्त. खरं प्रवचनकारांचं हे कामच असतं, शक्यतो आपला विषय संपवायचा नाही, कारण वरचेवर आमंत्रण याची व्यवस्था करून ठेवायला हवी. त्याची जर आमंत्रण दिली नाहीत तर मग माझं कसं होणार, हा एक मला प्रश्न भेडसावतो. म्हणून मी आपली पूर्वतयारी सतत करून ठेवत असतो. तेही तसेच आहेत, खरा म्हणतात. तर सच्चिदानंद ह्याला देव म्हणतात. आणि ह्या देवाची प्राप्ती जर झाली, त्या देवाशी मी एकरूप झालो, तर त्याच्यातून एक ताल निर्माण होईल. ते तालबद्ध जे जीवन आहे, हे जे जीवनमुक्ताचं जीवन आहे, हे जीवनमुक्ताचं जीवन अपेक्षित आहे. आणि हे सगळीच्या सगळी व्यवस्था, यासंबंधी सर्वच्या सर्व मार्गदर्शन या दासबोधाच्या ग्रंथामध्ये आपल्याला अवश्य पाहायला मिळेल. जेव्हा पुन्हा दासबोध ग्रंथ वाचाल त्यावेळेला ही सगळी दृष्टी डोळ्यासमोर ठेवून जर दासबोध ग्रंथाचं चिंतन झालं तर दासबोधात नेमकं हे कुठे आहे ते आपल्याला सापडेल.
दासबोधाचा ह्या ओळीचा, ह्या दशकाचा, ह्या समासाचा उपयोग काय आहे हे मला कळेल. आणि हे मला कळल्यानंतर जाणीवपूर्वक जेव्हा आम्ही अभ्यास करू त्यावेळेला उपनिषदांचं सांगणं आहे, त्या सांगण्याप्रमाणे वागल्यासारखं होईल. यदेव विद्यया करोती तदैव वीर्यवत्तरम भवती. जे जाणून केलं जातं, समजून केलं जातं तेच फक्त परिणामकारक असतं. अजाणता केलेल्या गोष्टी परिणामकारक होत नाहीत हे उपनिषदांचं सांगणं आहे. आणि म्हणून जाणून करण्यासाठी जे मी करतो, जे मी बोलतो हे मला कळावं. मी काय करतो हे मला कळावं, मी काय बोलतो हे मला कळावं. मी काय करतो आणि मी काय बोलतो हे जर मला कळत नसेल तर त्याच्यासाठी शॉक ट्रीटमेंटची आवश्यकता. आणि अशा तऱ्हेची शॉक ट्रीटमेंटची व्यवस्था या दासबोधामध्ये आहे, शास्त्रग्रंथामध्ये आहे. आणि ही सगळी व्यवस्था आम्ही लक्षात घ्यावी आणि आमच्या जीवनाला तोल आणि ताल निर्माण करून घ्यावा. तोलबद्ध आणि तालबद्ध जीवन इतकं आनंददायक असतं, तिथं आनंददायक जीवनाची आम्ही कल्पनाच करू शकत नाही. केव्हा कल्पना येईल? थोडंसं आम्ही त्याच्या वाटेला गेलो, जरा त्यातला अनुभव घेतलेलो, तर इतकं सुंदर असताना आम्हाला इतके दिवस का मिळालं नाही, अशा तऱ्हेचा प्रश्न निर्माण होईल, जो ज्ञानेश्वरी विचारला गेलाय. अर्जुनाने विचारला भगवंताला, हो इतकं सुंदर आहे म्हणता, मग इतके दिवस माणसाने ते शिल्लक कसं ठेवलं, काल उठलं नाही, काल उभारलं नाही. मग त्याचं उत्तर दिले, कामयेश क्रोधयेश रजोगुण समुद्भवा. फार सुंदर उत्तर दिलं ज्ञानदेवाने त्या ठिकाणी. तो विचार आपल्याला करता येण्यासारखा आहे. या संदर्भात जीवनाला तोल ताल या दोन्ही गोष्टी निर्माण करून देण्याचं सामर्थ्य या दासबोधामध्ये अतिशय सुंदर रीतीने आपल्याला सामावलेले साठवलेले सापडेल. माझी आपली सर्वांनी मिळून तो तोल आणि ताल सापडायचा आपला प्रयत्न करायचा आहे. धन्यवाद. आणि भगिनी मान्य शामराव आपटेंनी एक फार चांगली हे करून दिली. मी डुलक्या घेत ऐकून ही भाषण आणि थोडक्यात समारोप करावा. दोन गोष्टी मला सांगितल्या. समारोप तुम्ही करायचा म्हणजे डुलक्या घेतला सोय नाही आणि थोडक्यात करायचा. आणि त्यामुळे मुद्दे काढणं मला भाग पडलं. आता 8-10 मुद्दे फक्त हे करून दाखवतो वाचून. मी तुम्हाला कळेल माझं लक्ष होतं की नाही आणि कदाचित नसलं तर तुम्ही सांगाल हा मुद्दा राहिला बरं का. पहिली गोष्ट म्हणजे जीवनाला ताल आणि तोल देणारा ग्रंथ आहे दासबोध. म्हणजे ओळख पहिलंच वाक्य तरी विचारलं, ताल आणि तोल देणार. मग व्यक्तीचं जीवन, कुटुंबाचं किंवा समाजाचं जीवन सगळ्याला ताल असतो आणि तोल असतो. तो कसा साधायचा याबद्दल ते चर्चा करत हळूहळू जसं स्वेटर विणीत स्त्रिया जसे जातात मोठा स्वेटर तसं ते विणवत भाषण ते गेलेले आहेत. पुढे ते असे म्हणले की नगरपालिकेची शाळा आहे दासबोध म्हणजे. आणि मग अर्थ स्पष्ट केला. त्यात मूर्खालाही प्रवेश आहे, सगळ्यांनाच प्रवेश आहे. 80% मार्क मिळेल त्यालाच घ्यायचं, तो डिस्टिंक्शन काय आमची शाळा चांगली असं नाहीये. कोणालाही मूर्खालाही प्रवेश त्याच्यामध्ये आहे, पढत मूर्खालाही प्रवेश आहे. हा त्याचा चौथा मुद्दा सांगितला. त्यानंतर बहुजन समाजासाठी दासबोध आहे, पण तो जाणतेपणी किंवा अजाणतेपणी त्यांच्यापासून दूर नेऊन टाकलाय. थोडं घोर पातक आहे. जाणतेपणी असेल तर फारच वाईट आहे, अजाणतेपणी असेल तर तो आणला पाहिजे आणि बहुजन समाजाला कळलं पाहिजे हा दासबोध काय आहे. कारण नगरपालिकेची शाळा आहे, सर्वांना प्रवेश द्यायचा आहे. बरं. त्यानंतर त्यांनी सांगितलं की मूर्खाचा तोल सांभाळणं आणि मग त्याच्यात त्याला ताल देणं. अगोदर जो मूर्ख पडायला लागला अगोदर तोल तरी सांभाळू दे आणि मग त्याच्या जीवनात ताल येईल, संगीत येईल. तर ह्या दृष्टीने मूर्ख, त्यानंतर पडत मूर्खासंबंधी सांगितलं. पडत मूर्ख कोण असतो? कळत असतं पण वळत नाही. या संबंधी हसवत आपल्याला ते बोलले. ही त्यांनी उदाहरणं दिली, ही महत्वाची आहेत. त्यानंतर मग की दासबोधाचं शिल्प कसं आहे हे सांगत सहजी ते गेले. म्हणजे कुविद्या लक्षणं सांगायची हे अगोदर का सांगितलं तर ते टाळायचं आपल्याला. मूर्ख लक्षण अगोदर का सांगितली आणि नंतर मग सद्विद्या का सांगितले, असं सांगता उत्तम पुरुष नंतर का सांगितलं, अगोदर का सांगितला नाही. तर माणसाला त्याच्या गंगांची किंवा उणीवांची जाणीव झाली म्हणजे त्या घालवण्याचा तो प्रयत्न करेल. तर अशा प्रकारचे ते शिल्प दास समर्थाने जे तयार केलं त्याचं सुरेख वर्णन त्यांनी थोडक्यामध्ये आपल्याला समोर केलं. त्यानंतर आणखी त्यांनी महत्व सांगितलं. साधनेचे खरे अंग म्हणजे प्राणायाम, ध्यान, मुद्रा आहे का खरं? स्वतःच्या आत्मपरीक्षण करणं, स्वतःचं मन शुद्ध करणं, बुद्धी शुद्ध करणं आणि मग त्या मार्गाने जाणं हे फार महत्वाचं आहे. नाही तर सुरुवातीलाच नुसतं त्या ठिकाणी आसनं करून वगैरे त्यांनी दाखवलं, त्या मार्गाने जाणं म्हणजे खरं साधना ती नव्हे. त्यांचं महत्वाचं वाक्य त्यांनी सांगितलं. निर्मल तेच म्हणत असत, आम्ही का जगतो? आम्ही मरत नाही म्हणून आम्ही जगतो आणि आम्ही जगत नाही म्हणून आम्ही मरतो. ज्यावेळेला आम्ही जगू शकत नाही तेव्हा आम्ही मरतो आणि मरत नाही म्हणून जगतो. तर अशा प्रकारचं कर्तरी प्रयोगाने जगा विनोबांचं फार मोठं भाषण आहे. त्यातलं नेमकं ते कोटेशन आलेलं आहे. आणि नंतर महत्वाची सर्वात ओळी त्यांनी सांगितली. हे सगळं करायला काय केलं पाहिजे? भक्तीचे नियोगे देव निश्चय पावती मानव ऐसा हे अभिप्राव ये ग्रंथी श्रीराम. दुसरं काही नाहीये. तर ते शेवटी भक्तीच्या मार्गाला आपण लागलो तर निश्चितपणे आपल्याला परमेश्वर सापडेल. तर अशा प्रकारचा जो ग्रंथ आहे. आणि मग देव म्हणजे काय ते शेवटी त्यांनी सांगितलं.
निश्चय पावती मानव देव म्हणजे काय ते सांगताना सांगितलं. प्रकाश, ज्ञान वगैरे. त्या मार्गाने आपण जर जायला लागलो, देव असा शोधायला लागलो, तर त्या देवाला बकरं बळी देण्याचं कारण नाही. मुलं बळी देतात, मुली बळी देतात, काय वाचतो आपण वृत्तपत्रात आज वाचत आहोत. चुकीच्या देवाच्या मार्गाने जातो. हे सगळं दासबोध आपल्याला शिकवणार. आणि म्हणून बंधूंनो आणि भगिनींनो, आपल्याला मी पुन्हा विनंती करीन की आपण हा ग्रंथ नसला तर आणवायचा प्रयत्न करा. किती आपण गोष्टी घरी आणतो, फर्निचर आणतो, अमुक आणतो, पण 80 रुपयाचा दासबोध आम्हाला महाग वाटतो. दासबोध प्रत्येक महाराष्ट्रातलं एकही घर असं असू नये की ज्यामध्ये दासबोध असलेला ग्रंथ नाहीये. ते आणण्याचा आपण प्रयत्न करूया. आणि पुन्हा काल मी सहज बोललो होतो की 30-40 माणसं आहेत, तिथे दासबोध वाचतायत, असं व्हावं वगैरे असं बोलत होतो. शामरावांची फार महत्वाकांक्षी कल्पना आहे. माझ्यासारख्या शिक्षकाला त्याचा अल्पसंतुष्ट आणि 30 लोक तरी पुरे असं काय म्हणलंय तर 100 माणसं या ठिकाणी बसलेत, बंधू भगिनी, आणि दासबोध वाचतायत. अशा प्रकारचं या ठिकाणी दृश्य व्हावं. आणि ह्या दृष्टीने काही गडबडीने न करता आपण काही वेळाने घेऊ, पण हा वर्ग 100 लोकांचा तरी व्हावा अशी त्यांची कल्पना आहे. आणि त्या दृष्टीने आपण पूर्वतयारी करूया. मग पूर्वतयारी करायची म्हणजे काल मी आपल्याला सांगितलं होतं की मी हे फोल्डर्स वाटली होती, ज्यांना मिळाली नाही त्यांनी मुद्दाम माझ्याकडनं न्या बरं का, की दासबोधाचा अभ्यास कसा करायचा आहे, घर बसल्या कसा करायचा आहे, छोटी पुस्तकं कशी आहेत, थोडीशी कल्पना मी दिली होती. आज फक्त डॉक्टरने एवढं काम केलं, या ग्रंथाचे सगळं तुम्हाला इमारतच्या इमारत दुरून दाखवली. आता आज जाऊन प्रत्येक ह्याच्यातनं खोल्या कशा आहेत, काय आहेत हे जर बघायचं असेल, त्या पत्रद्वारा दासबोधामधून आपल्याला सुरेख छान अभ्यास करता येईल. आणि या दृष्टीने ही फोल्डर्स ह्याच्यातनं माहिती घ्यावी. ज्या लोकांना आवश्यक आहे त्यांच्यासाठी छोटी पुस्तक आहे, ती 3 रुपयाची पुस्तक आहे, पण तुम्ही प्रत्यक्ष भाग मात्र घ्या बरं का. जानेवारीमध्ये स्वाध्याय पाठवायचा, फेब्रुवारीपर्यंत पाठवला तरी चालेल. आणि मग मला असं वाटेल की तुम्ही मुद्दाम नावं नोंदवाल आणि या ठिकाणी नक्की 100 काय 800 संख्या होऊ शकेल. आणि लोक एकत्र बसतायत आणि वाचन करतायत. असं झालं ना तर खरोखर आनंदी कृपा असतं. त्या मातोश्रींना खरोखर हेच मनात वाटत असेल आणि ते त्यांच्या मुलालाही वाटलं की या ठिकाणी अशी माणसं बसतायत, दासबोधचा अभ्यास करतायत, असं घडावं. आणि म्हणून खालचा हॉल त्यांनी मुद्दाम ह्या कामासाठी ठेवला. ही गोष्ट घडावी असं आपल्याला वाटतंय. आणि मला वाटतं समर्थांची सुद्धा अशी इच्छा असावी. आणि म्हणून हा सगळा प्रसार चाललाय. असे वक्ते आपल्याला मिळत आहेत. ओळीन त्यांची वक्त्यांची हे सांगितली तर ह्यासाठी आपण एकत्र जमायला सुरुवात झाली. प्रत्यक्ष आपल्या हातून जर अभ्यास घडला तर फार चांगलं होईल. मला वाटतं मी थोडंसं लांबवलो माझं हे प्रस्तावित. आणि या दृष्टीने मी आता हे आवर्त घेतो आणि शामरावला विनंती करतो की तरी समारोप घ्यावा 2 दिवसाच्या भाषणांचा. मागे सांगा. आनंदी कृपा ट्रस्टचे हितचिंतक डॉक्टर श्रीधर देशमुख नुसतेच हितचिंतक नाहीत, तर दरवेळेला जेव्हा हित येतात तेव्हा प्रत्येक वेळेला आम्हाला मार्गदर्शन करतात, सूचना देतात. काही बंधनं पाळण्याची नेहमी ते गोष्टी सांगून जातात. ती बंधनं इतकी उपयोगी होतात की त्यामुळं आनंदी कृपा ट्रस्टचं ह्या भागामध्ये परिचय फार झालेला आहे. आनंदी कृपा ट्रस्टचं काम लोकांना आवडायला लागलेलं आहे. आनंदी कृपा ट्रस्टवर फार मोठ्या प्रमाणावर लोक प्रेम करायला लागलेले आहेत. आनंदी कृपा ट्रस्टचं नेहमीच हितचिंतक असणारे, मार्गदर्शन करणारे डॉक्टर श्रीधर देशमुख यांना आनंदी कृपा ट्रस्टतर्फे फूल. केळकरांनी मगाशी सांगितल्याप्रमाणे आपल्या इथं खरंच आमची अशी प्रामाणिक इच्छा आहे. जरी केळकरांनी माझ्याशी काल बोलून दाखवलं की बाबा अगोदर आपण अनाऊन्स केलेलं नव्हतं आणि 30-35 लोक जरी ह्या पहिल्या 7-8 तासाच्या कार्यक्रमाला आले तरी चालण्यासारखं आहे. पण आमच्या कार्यकर्त्यांना आज दुपारी आम्ही जेव्हा बोललो तेव्हा हे मान्य नव्हतं. 30-35 लोकात एखादा कार्यक्रम करणं ह्या व्यासपीठाला शोभण्यासारखं नाही असं त्यांनी मला सांगितलं. तेव्हा मी असं ठरवलं की फेब्रुवारीमध्ये आपण हा कार्यक्रम करूया. आमचे कार्यकर्ते त्या दृष्टीने प्लॅनिंग करणार आहेत, आपल्याला कळवतील आणि दासबोधाचा अभ्यास इथं आपण करणार आहोत. केळकरांची अशी एक इच्छा होती जी मी देशमुखांना आता सांगतो की त्यांनी त्यावेळेला यावं, पुन्हा मार्गदर्शनाला ते उपलब्ध होतील आपल्याला. हा सगळा कार्यक्रम ठरल्यानंतर मात्र आपल्याकडनं जास्तीत जास्त सहभाग व्हावा अशी इच्छा आहे. तेवढी इच्छा करून त्याच्यानंतर कल्याणकरी रामराय.
कल्याण करी राम राया जनहित विवरी कल्याण करी राम राया तळमळ होतची आहे तळमळ होतची आहे हे जन हाती धरी कल्याण करी राम राया जनहित विवरी कल्याण करी राम राया अपराधी जन सुखतची गेले अपराधी जन सुखतची गेले तुझा तुची सावरी कल्याण करी राम राया जनहित विवरी कल्याण करी राम राया कठीण त्यावरी कठीण आले कठीण त्यावरी कठीण आले आता नदीचे पुरी कल्याण करी राम राया जनहित विवरी कल्याण करी राम राया कोठे जावे काय करावे कोठे जावे काय करावे आरंभिली बोहरी कल्याण करी राम राया जनहित विवरी कल्याण करी राम राया दास म्हणे आम्ही केले पावलो दास म्हणे आम्ही केले पावलो जयसी नाही सरी कल्याण करी राम राया जनहित विवरी कल्याण करी राम राया. पुन्हा एक सूचना. 12 फेब्रुवारीला रथसप्तमी आहे, रविवार आहे. संध्याकाळी 5 वाजता श्री समर्थ रामदास स्वामींच्या पादुका इथे येणार आहे. त्याच्या स्वागताला आपण सर्वांनी यावं अशी विनंती आहे. धन्यवाद.